विद्या नाही आहे. नाही आहे का? अच्छा, नमस्कार सर मॅडम. ठीक आहे. अं, सर्वांना नमस्कार, सरांना नमस्कार, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. कुबल मॅडम तुम्हालाही नमस्कार. ज्योतिष हे कालमापनाचं शास्त्र आहे आणि काळाची ही पावलं कुठल्या दिशेने पडतील हे ग्रहांवरून आपल्याला जाणता येतं. या विश्वातील जी काही प्रत्येक गोष्टीवर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा अंमल असतो. तुम्हाला एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा असताना पण ती गोष्ट घडण्यासाठी काळ तुम्हाला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे ग्रहांची स्थिती आणि गतीवरून तुम्हाला ओळखता येतं. तर हेच विधिलिखित पण आहे आणि सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी विधिलिखित साठी क्लाससाठी. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. अं, त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम, दळवी साहेब, देशमुख मॅडम, सर्व कुलकर्णी इत्यादी सर्व आदरणीय आपल्याकडे आता उपस्थित असणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मिथुन लग्नाची एक कुंडली मांडणार आहोत. तर त्याचा परिचय करून देतो. पहिल्यांदा तुम्ही मॅडम तारीख लावतील. मॅडम तारीख बघा कसं आहे. हा लावली हा सर तारीख. हा हा 27/3/1975 जन्म आहे. होय. आता वय वर्ष 50 झालेलं आहे. हम्म. दुपारी 1:06 मुंबई. जातक स्त्री आहे. परत तारीख लिहून घ्या. 27/3/1975 दुपारी 1:06 मुंबई. जातक स्त्री. बरं. हम्म. आता मॅडम ह्याची कुंडली लावा तुम्ही. मुख्य कुंडली. मग हो सगळ्यांना मी त्याचा परिचय करून देतो. हो. एक मिनिट. बघा मुख्य कुंडली जी आहे ही मिथुन लग्नाची कुंडली आहे. आता मिथुन लग्न लग्नाधिपती भाग्यस्थानामध्ये आहे आणि याच्यामध्ये बुध आणि शनी हा अन्योन्य योग झालेला आहे. म्हणजे भाग्याधिपती लग्नात, लग्नाधिपती भाग्यात, आणि ते दोघं एकमेकाचे मित्र आहेत. अष्टमात जो मंगळ आहे तो विपरीत राजयोगामध्ये आहे. कळलं? दशमेश दशमात आहे. सूर्य दशमात आहे. शुक्र लाभस्थानामध्ये आहे आणि लाभेश उच्चीचा आहे अष्टम स्थानामध्ये. त्यानंतर आपण बघितलं इथे चंद्र रवी हा समसप्तक पौर्णिमेचा योग आहे. व्यक्ती अतिशय प्रसिद्ध होईल असं आपल्याला सांगायला हरकत नाही. का चंद्र सर आणि आवाज नाही येत सूर्य. आहे. असं कसं होईल? आवाज येतोय? येतोय येतोय. येतो आवाज? येतोय ना इतरांना? हो हो मॅडम येतोय येतोय. येतोय. हो. येतोय. येतोय आवाज. तर चंद्र सूर्य हा समसप्तक योग आहे. गुरुचा सुद्धा समसप्तक योग आहे चंद्राला. आणि चंद्र धनेश आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी दशमेश दशमात आहे. तर या व्यक्तीचा मी परिचय करून देतो. आता तुम्हाला शंका असेल की लग्नी शनी असल्यामुळे आणि शनी आणि गुरु म्हणजे सप्तमाधिपती हा केंद्र योगात आहे. जातकाचा पहिला विवाह अतिशय कमी वयात झाला होता, म्हणजे साधारणतः 17 वर्षी. त्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं आणि पुनर्विवाह करावा लागला. आता दुःख निर्माण झालं म्हणजे समजून जा काय झालं असेल ते. वैधव्य आलं आणि त्या ह्याच्यामध्ये दुसरा विवाह झाला. तो अतिशय फायदेशीर ठरला. जातक हा जरी राजकारणात नसला
तरी सुद्धा जिथे विवाह झाला ते कुटुंब राजकारणी होतं आणि आहे. आणि त्यामध्ये ह्या जातकाचा आमदारकीपर्यंत प्रवास आता झालेला आहे. म्हणजे कधी कधी ज्या काही घडामोडी होतात त्या अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन जातकाच्या जीवनामध्ये घडत असतात. जातकाचं मिथुन लग्न, तर मिथुन लग्न जे आहे हे जेव्हा मिथुन लग्न आणि कन्या रास असेल तर ह्या दोन्ही राशी ज्या आहेत त्या प्रसिद्धीला येणाऱ्या राशी आहेत. हा एक भाग आहे. आता तुम्हाला कल्पना आहे की लहान वयामध्ये आमदार झाल्यानंतर जातकाचा लौकिक जो आहे तो फार वाढला. अधिक ग्रहांची साथ होती. गुरुचंद्र समसप्तक, रवी गुरुचा युती एखाद्या राशीमध्ये. सर आवाज कटतोय तुमचा. आवाज येतोय? नाही नाही, क्लिअर येतोय आवाज सरांचा. क्लिअर आहे, क्लिअर आहे. एकदम क्लिअर आहे. आमच्या याच्यात कटून राहिला इकडे, मग आमचा नेटचा प्रॉब्लेम असेल काही. व्यवस्थित आहे आवाज मॅडम. ओके ओके. दशमेश दशमात असून रवी युक्त आणि रवी हा गुरु युक्त आहे. दोघंही मित्र आहेत एकमेकाचे. आणि गुरुच्या राशीमध्ये सूर्य आहे आणि गुरुच्याच राशीमध्ये गुरु आहे. मंगळ अष्टमात नीचभंग राजयोगामध्ये आहे. लग्नी शनी आहे. 10वी दृष्टी दशम स्थानामध्ये आहे आणि सप्तमाधिपती शनीच्या केंद्र योगात आहे आणि दृष्टीच. कालांतराने काही घटना अशा घडल्या आणि जातकाला काही दुःख जी सहन करावी लागली. आणि कधी कधी एखाद्या वेळेला दुःख येतात आणि नंतर त्या दुःखाचं परिवर्तन हे वेगळ्या तऱ्हेने आपल्याला आढळतं. जातकाचा जन्म हा पुनर्वसू नक्षत्रात आहे का बघा. नाही, त्या ह्याच्यामध्ये जातकाचा जन्म जो आहे तो मेष राशीतला आहे. तर मेष रास ही भरणी नक्षत्रातली आहे. तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जातक शुक्राच्या दशेत जन्माला आल्या आणि त्यावेळेला जातकाला जे काही दुःख व्हायचं होतं ते झालं. कारण शनीच्या केंद्रात चंद्र आहे, शनीच्या केंद्रामध्ये रवी आहे आणि शनीच्या केंद्रामध्ये सप्तमाधिपती आहे. म्हणून जातकाला त्या वयामध्ये साधारणतः वय वर्ष 21. आता तुम्ही विचार करा 75 आणि 21 किती झाले? 96, 97. 96. 96 सर. 96 साली जी काही घटना आहे ती जातकाच्या जीवनामध्ये घडली. जातक थोडस डिप्रेशन मध्ये गेलं होतं आणि त्याच वेळेला राहूची दशा जातकाच्या जीवनामध्ये होती. पण त्यानंतर 2009 पर्यंत राहूची दशा जातकाला बाधित होती. राहू हा षष्ठ स्थानामध्ये आहे, कष्ट देणारा, आणि तो वृश्चिक राशीत आहे. त्याच्यामुळे दशेचा विचार करते वेळी वृश्चिक राशीतला राहू हा जातकाच्या जीवनामध्ये काय घडामोडी करेल त्याचा ताणपत्ता नसतो. म्हणून त्या ठिकाणी पाहिलं आपण तर 91 मध्ये मंगळाची दशा संपली. 91 ते 2009 अशी राहूची 18 वर्ष 2009 पर्यंत दशा होती. जातकाची आता सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये गुरुची दशा संपायची आहे. पण गुरुची दशा लागल्यानंतर गुरु दशमात आहे. पती पूर्वी आमदार होते, नंतर काही रिझर्वेशनच्या ह्याच्यामध्ये जे काही या व्यक्तीला संधी मिळाली, घरची अतिशय चांगली श्रीमंती आहे, त्याला कारण धनात वरती गुरुची दृष्टी आहे. धनेश चंद्र हा गुरुच्या समसप्तक योगात आहे. जेव्हा चंद्र आणि रवी किंवा गुरु आणि चंद्र हे समसप्तक योगात असतात आणि कन्या राशीशी संबंधित असतात, जातकाची पॉप्युलरिटी ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. तशी ही जातक
प्रसिद्ध झाले. तर हा जीवनाचा प्रवास आहे. तो दशेवरून आपण जर पाहिलं, आता सप्टेंबर महिन्यामध्ये शनीची दशा आरंभ होणार आहे. त्यानंतर पुन्हा काही प्रसंगाला सामोरं जावं लागेल का, तर त्यावेळेला तुम्हाला गोचर जे आत्ता दशमातून शनी चाललेला आहे, कळलं का? शनीचं गोचर आता मीन राशीत आहे ना. होय हो सर. हो हा. सर. मग त्या ठिकाणी यदा कदाचित पॉलिटिकली फार मोठं उद्योग आहे शेतीचा, म्हणजे जे काही प्रोडक्शन आहे शेतीचं, त्याचा व्यापार आहे. गुरु हा शेतीचा कारक आहे. त्याच्यामुळे स्वतःचं प्रोडक्शन आणि स्वतःचं मार्केटिंग फार मोठ्या प्रमाणावरती उलाढाल आहे. कोट्याधीश आहेत आणि कोट्याधीश म्हणजे कोटीचं जे उलाढाल चाललेली आहे. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. तर जे काही योग आहेत, गुरुची दृष्टी धनस्थानावरती आहे. दुसरी गोष्टी जी आहे ती राहूच्या मुखात आहे. संतती जातकाला एक मुलगी आहे, पण अगोदरच्या पतीपासून कुठलीही संतती नव्हती. आता कधी कधी जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये काही चांगलं घडायचं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला असे काही जे योग आहेत ते कुटुंबामधूनच त्या जातकाच्या जीवनामध्ये त्याला मिळालं, स्वतः काही न करता. अशा तऱ्हेची कुठल्याही तऱ्हेचा फॅमिली बॅकग्राऊंड पॉलिटिकल नसताना अशी ही व्यक्ती आमदार म्हणून निवडून आली. आणि 2025 पर्यंत, म्हणजे 6/9/2025 पर्यंत आता त्या ठिकाणी दशा गुरुची आहे. आणि त्याच दशेमध्ये जातकाच्या जीवनात एक अतिशय चांगल्यापैकी भरीव गलाटणी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण दशा पाहिली. अंतर्दशा सुद्धा जी आहे ती 2028ला शनीमध्ये शनीची दशा लागणार आहे. कळलं का? म्हणजे गुरुनंतर शनीची दशा 2025ला लागते. आणि मी 2024-44 पर्यंत आयुष्याचं जे काही हे केलेलं आहे. तर मॅडम नवमांश बघा किती बलवान आहेत का. म्हणजे नवमांश कुंडली तुम्ही लावा. लावते. नवमाशामध्ये पण ग्रह जे आहे हे लग्न ऋषभ आहे. त्याला कारण पुनर्वसू नक्षत्राचं दुसरं चरण आहे. चंद्र हा मेष नवमाशी आलेला आहे. कळलं का? आणि मुळातला चंद्र जो आहे तो कन्या राशीच्या हस्त नक्षत्राचं पहिलं चरण आहे. आणि सूक्ष्मांशामध्ये गेलं तर त्या ठिकाणी चंद्र हा बलवान आहे. ही जी युती आहे केतू चंद्र बुध ही धरू नका. चंद्र एकटा मेष नवमाशी हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये आहे. हस्त नक्षत्राचा आरंभ मेष नवमाशाने होतो. त्यानंतर नवमाशी शुक्र बलवान आहे, मंगळ सुद्धा बलवान आहे. म्हणजे जेव्हा शिव नवमाश येतो त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचा नवमाशी ग्रह बलवान आहे का हे पाहावं लागतं. तसंच आराधना नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये शनी आहे, त्याला मीन नवमाश लाभलेला आहे. गुरु कन्या नवमाशामध्ये आहे. मूळचा गुरु हा मीन राशीतला आहे आणि कन्या नवमाशी आलेला आहे. मग अशा तऱ्हेने ही पत्रिका आहे. मंगळ जरी अष्टमात असला तरी सुद्धा तो नीचभंग राजयोगात आहे. आणि त्या ठिकाणी असं आपण पाहिलं तर चंद्र स्थानबली आहे, रवी स्थानबली आहे, शनी स्थानबली नाही. शनी हा दशमात असता तर आणखी स्थानबली झाला असता, पण ते शक्य नाही, त्याला वेळ लागला असता. मग अशा तऱ्हेचं नवमांश कुंडली तुम्हाला मांडलेली आहे. तर ती कळली का? गुरु जो आहे तो कन्या नवमाशामध्ये आहे, तो मीन राशीतला कन्या नवमाश.
मंगळ शुक्राची युती ही अंशात्मक म्हणजे एका राशीमधून झालेली नाही. तर मंगळ हा मकरेतून आलेला आहे आणि शुक्र हा मेषेतून आलेला आहे. मेषेतून शुक्राला तेव्हा भरणी नक्षत्राचं पहिलं चरण आहे आणि आपण मकर राशीला बघितलं तर धनिष्ठा नक्षत्राचं पहिलं चरण आहे. हे सगळी चरणं पुन्हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सगळे तुम्ही चांगले अभ्यासू आहात. एखादा ग्रह नवमाशामध्ये किती काळ चालतो आणि मूळ कुंडलीमध्ये तो किती काळ त्याचं वास्तव्य असतं, त्याची गती कशी असते, हे तुम्हाला आता मला वाटतं बराच वेळ शिकून झालेला आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला पत्रिकेबद्दल आपला आजचा जो क्लास आहे तो तुमच्यासाठी आहे. तुमचं विश्लेषण, तुमची जी काही ज्याला आपण म्हणतो शोध आहे म्हणा, विचार आहेत, ते तुम्ही अतिशय चांगल्यापैकी मांडू शकता. त्याला काही हरकत नाही. बोला. तर आजच्या गोचरीप्रमाणे शनी आणि गुरु यांचा परिवर्तन योग येतो ना? आता गुरु यावेळेला कुठेशी आहे मॅडम? मिथुन राशीला आहे. मिथुनला. हा. आणि शनी कुठे आणि आहे? तर मीन राशीमध्ये शनी आहे. नेलाय. हा. मग मग ह्या परिवर्तन म्हणजे मला काय कळलं नाही. परिवर्तन नाही होणार ना मॅडम. नाही, गोचरीचं. गोचरीने पण नाही ना. गुरु मिथुन आहेत ना आणि शनी मीन आहेत. मग कसं मीन काय? म्हणजे असं केंद्र नियम आता हा, मॅडम केंद्रयोग. लग्नावरून गुरु सॉरी, चाललेला आहे आणि केंद्रयोग दशमातून आहे. शनी चाललेला आहे. हो हो हो, केंद्रयोग होतो. सॉरी, परिवर्तन नाही, हा. केंद्रयोग होत. मग याचं फळ कसं राहील सर? तर त्या ठिकाणी आता जसं की कधी कधी मनुष्य ट्रेंड होतो आणि त्या ह्याच्यामध्ये जे आता परिपक्व होतो, ज्याला आपण म्हणतो ट्रेंड म्हणजे परिपक्व. आणि हम्म. राजकारणामध्ये गेल्यानंतर माणसं परिपक्व होतातच. हो. कळलं का? हम्म. मग तशा प्रकारे ही जी कुंडली आहे, हम्म. तर ह्या आधारावरती तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं ते ते गुरु तुम्ही. लाभ मिळवून भाग्य त्यांचं भाग्योदय करेल का? भाग्य ऑलरेडी झालेलं आहे मॅडम. नाही, भाग्य झालेलं आहे. म्हणजे अजून त्याच्यामध्ये वाढ करेल का असं? कारण मी काय गुरुची सांगितलं की दृष्टी भाग्यावर येते ना. ही 1,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे. स्वतः डायरेक्टर आहेत कंपनीच्या, संचालिका आहेत, अच्छा. राजकारणाशी संबंधित आहेत. आता संपत्तीची अशी काही कमतरता नाही आहे. हम्म. त्याला शोध काय घ्यायचा आहे की अगोदरची स्थिती ही कशी होती कशी होती? हा. आणि कशी दुःख आली. हम्म. त्याला आपण म्हणतो की जीवनामध्ये जे काही भाग्य आहे किंवा जीवन आहे, तर पूर्वकर्मानुसार किंवा जे काही कर्माचं फलित आहे ते जातकाला भोगावं लागतं. तसं जातकाचा अपघाती विवाह झाला हम्म. आणि नंतर काही घटना घडल्या, त्या दुःखाच्या घटना आहेत. हो. नंतर थोडस वय कमी असल्यामुळे संसार करण्याची इच्छा होती आणि समोर आयुष्यामध्ये चांगली स्थिती त्या ग्रहांनी दिली हम्म. आणि बलवान होते म्हणून त्या ठिकाणी चांगल्या परिवारामध्ये लग्न झालं. आणि ज्याच्याशी लग्न झालं त्याची सुद्धा पत्नी, त्याचा जन्म 1971 सालचा आहे आणि त्याच्यामध्ये सप्तूळ लग्न आहे त्या व्यक्तीचं आणि सप्तमात नीचेचा शनी आहे. त्याच्यामुळे त्याचं पण सप्तम स्थान दुर्दैवी ठरलं. हम्म. आता 71 आणि 75 मध्ये काही जास्ती फरक नाही आहे, 4 फरक वर्षाचा नाही. फरक. हा. कळलं का? हो सर. पण तरी सुद्धा जातक प्रगतीपथावरती कसा गेला, त्याचे जे स्टार आहेत ते दुःख देणारे पण आहेत. जो लग्नी शनी आहे त्याने मागील जीवनाची भरपाई, वसुली, या हम्म. सगळ्या गोष्टी केल्यात.
शनी बुध हा अन्योन्य योगात आहे, एकमेकाला अन्योन्य योग म्हणजे हो बुध हा शनीचा लग्नेश आहे. म्हणून बुधाचं जे लग्न असेल किंवा बुधाची जी राशी असेल, म्हणजे कन्या रास, मिथुन लग्न किंवा मिथुन रास कन्या लग्न असेल तरी सुद्धा जातक हा प्रसिद्धी मिळवतो. आणि प्रसिद्धी हे जे दोन राशी ज्या आहेत त्या राशीमध्ये असणारे ग्रह त्या ठिकाणी नावलौकिक करवतात. तो ग्रह कोण आहे त्याच्यावरती तुम्हाला लौकिक अवलंबून आहे. अधिकतम जातक हा सोशल सर्व्हिस मध्ये आहे, म्हणजे प्रजेच्या सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचा लौकिक अतिशय चांगला आहे. आणि जे पती आहेत ते त्यांच्या वडिलांपासून श्रीमंत आहेत, म्हणजे ते काही असे स्वकष्टाने पैसे मिळवलेले नाहीत. पण जातक अच्छा. हे जे आहे आपल्याकडे मांडलेलं ते स्वतः किती भाग्यवान आहे, त्याच्या अगोदर कसं दुर्दैव होतं हा. आणि घरामध्ये कशी अवस्था होती. अतिशय वडिलांचं सुख नव्हतं, आईला कष्ट होते. पण कालांतराने काळ आल्यानंतर काही घटना ज्या आहेत त्या खरोखर योगकारक ठरल्या का, तर ते आपल्याला पाहायचं आहे. सर यांना 96 साली वैधव्य आलं त्यावेळेला हे कुठलं होतं गोचर? गोचर म्हणण्यापेक्षा दशा कुठल्या होत्या? त्या दशा ज्या आहेत शहाण्णवच्या ह्याच्यामध्ये राहू होते ना. मॅडम, राहूची होती का? इथे मंगळाची दशा होती 91ला समाप्त झाली आणि अच्छा. राहूची दशा आरंभ झाली हम्म. 6/9/1991. मॅडम गोचरीचं हे लावू शकता का, तर बघा हे दशेचं. हा लावते सर. सर नमस्कार. हा बोला. नमस्ते. ते अष्टमामध्ये मंगळ जो आहे ना, तर आपण आता नीचभंग राजयोगात आहे म्हणून सांगितलं, ते जरा मला नाही, समजलं नाही. विपरीत राजयोग आहे. विपरीत हा, विपरीत. विपरीत होते सर. हा. थँक्यू सर. नीचभंग झाला असता, गुरु तिथे असता तर हो गुरुचा सर. नीचभंग झाला असता. येस सर, बरोबर बरोबर. मंगळ अष्टमात असल्यामुळे षष्टेश हा अष्टमात उच्चीचा सुद्धा आहे, हो सर. त्याच्यामुळे तो विपरीत राजयोग होतो. आणि विपरीत झालं. अष्टमात मंगळ हा उच्चीचा झाल्यामुळे विपरीत राजयोग होतो. हो सर. म्हणजे यदा कदाचित आता समजा हा शुक्र आहे, तो हो. 12व्या स्थानाचा अधिपती हा सर. जर त्या ठिकाणी दशमात असता हो. तरी सुद्धा तो राजयोग झाला असता, कारण दशमात मीनेला उच्चीचा शुक्र होतो म्हणून. हो सर, बरोबर. हे असं थँक्यू सर. थोडस लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हो हा, सर. मग आता इथे दशाचं जरा बघून घ्या. दशेचं कोष्टक कळलं का? मी 44 पर्यंत मुद्दाम मांडले की त्याच्या पुढचं आयुष्य असेल की नाही शंका आहे. लिहिलं सर. ओके, नेक्स्ट दशा लावायची आहे मॅडम, तर लावा. बघ आता शनीमध्ये शनी 9/9/2028 पर्यंत, ह्या पर्यंत हा जो भाग आहे हा लक्षात ठेवावा. आता 28 म्हणजे अजून 3 वर्ष आहेत, नाही का? तर यदा कदाचित त्या ठिकाणी शनीचं गोचर हे दशम स्थानातून आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या अगोदरच शनीचा जो गोचरीचा भाग जो आहे तो 28च्या अगोदरच दशम स्थानाशी आणि लाभस्थानाशी संबंधित असेल. कळलं? त्यावेळेला तो शनी नीचेचा होतो. आता काही घटना ज्या असतात त्या घटना काही निभावून नेण्यासारख्या होतील का, का परत जोडीदाराला काही धोका होऊ शकतो का,
असा पण विचार करायला हरकत नाही. कधी कधी काही वेळेला नुकतेच काही ग्रह जे आहेत ते आगमन करतात आणि पुन्हा तो ग्रह असा त्रासदायक ठरतो की माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात उलथापालथ होते. बरं, ही दशा लिहून घेतली. आता पुढे मॅडम दुसरी दशाचं हे लावा. आता ह्याच्यामध्ये ही दशा आपण जर पाहिली तर तुम्हाला आणखी खोलामध्ये जाता येईल. ही विंशोत्तरी प्रत्यंतर दशा आहे. त्याच्यामध्ये आपण फेब्रुवारीची 2026 कळलं का? शनीमध्ये शनी, शनीमध्ये शनी, शनीमध्ये शनी. जातकाला तुम्हाला सावधान केलं पाहिजे की शनीमध्ये शनी, शनीची दशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतर दशा ही शनीची सिक्वेन्स आहे आणि ती 28/2/26 पर्यंत आहे. तर यदा कदाचित ह्या काळापर्यंत शनी आता दशमातून भ्रमण करीत असल्यामुळे गोचरीचा त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये काही प्रसंग किंवा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्याच्यानंतर तिथे शनीनंतर बुधाचं प्रत्यंतर येतोय. पण हा काळ जो आहे शनीमध्ये शनी, शनीमध्ये शनी, शनीमध्ये शनी, म्हणजे तो थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे. तर 28/2/26 पर्यंत जातकाला तुम्ही सांगितलं पाहिजे की इथपर्यंत जातक थोडस काळजीपूर्वक राहणे. घटना काही होऊ शकतात. फार मोठे मोठे उद्योगपती, अब्जाधीश लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अर्थव्यवस्था डगमगीत येते. मग हा लग्नी असणारा शनी हा केंद्रस्थानी आहे, व्यापारी राशीमध्ये आहे. तर लॉजिक कसं लावायचं? एक तर शनी महाराज जे आहे त्यांची दशा आहे आणि ते व्यापारी राशीमध्ये आहेत. तर यदा कदाचित जे काही नावलौकिक मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये काही त्रास होऊ शकतो, व्यापारामध्ये हानी होऊ शकते. जे काही तुम्हाला लौकिक मिळालाय तो कदाचित लौकिक टीकेचा होऊ शकतो. अशा बऱ्याच घटना जातकाच्या जीवनामध्ये होऊ शकतात. म्हणजे शनीमध्ये शनी, परत शनी, त्याच्यामध्ये आपल्याला तारीख द्यायची आहे 28/2/26. आता इथपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे पुढे प्रवास करू. बोला. सर मी एक विचारू का? तर म्हणजे काहीतरी अशा घटना घडणार असं म्हणाला तुम्ही, शनीचं हे चालू आहे म्हणून. म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वगैरे काही घडू शकतं का वैयक्तिक आयुष्यामध्ये काही घडू शकतं? मग आता असं आहे मॅडम की अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन रवी आणि शनीची युती गोचरीने त्या दरम्यान होते. आता मीन राशीला शनी आहे ना गोचरीचा, आणि गुरु सुद्धा आहे. गुरु हा सप्तमाधिपती आणि दशमाधिपती आहे. तर यदा कदाचित काही घटना अशा होऊ शकतात की जेणेकरून सप्तम स्थान आणि दशम स्थान ह्याच्याबद्दलचं अपयश येण्याची शक्यता त्यामध्ये दर्शवली जाते. शनीमध्ये शनी, शनीमध्ये शनी, शनीमध्ये शनी, म्हणजे हे जे ट्रिपल शनीचं हे जे आहे, जोडीदाराच्या बाबतीत काहीतरी होऊ शकतं का सर? हा म्हणजे जे जीवन आहे जोडीदार किंवा तत्सम वैवाहिक जीवन, तर अशा अनेक घटना काही प्रॉपर्टी संदर्भात होतील, व्यावसायिक होतील. कारण शेवटी गोचरीचा ग्रह हा दशम स्थानातून भ्रमण करीत आहे आणि त्याच दरम्यान लग्नी शनी आहे. तो त्याचा मूळ पोषक ग्रह आहे. लग्नामध्ये असणारा ग्रह हा त्या ठिकाणी अवश्य पाहावा तो कोण आहे. जेव्हा एखादी घटना अष्टमेश ना सर, अष्टमेश आणि भाग्येश आहे. भाग्येश तो अन्य योगामध्ये आहे. अष्टमामध्ये तो विपरीत राजयोग आहे, पण तरी सुद्धा लग्नात शनी महत्वाचा आहे. कधी कधी जातक एखाद्या वेळेला भरपूर लौकिक कमावतो आणि नंतर तो खाली जातो. पण मुळामध्ये गोचरीचा शनी हा दशम स्थानातून रवी सोबत चाललेला आहे, गुरु सोबत चाललाय. गुरु सप्तमाधिपती आहे.
कळलं का? आणि दशमाधिपती आहे. दशमे हो सर. दशमात आहे. हा हो सर, Yes, ma'am. समजलं सर. हा. म्हणजे त्या ठिकाणी येणारा प्रसंग हा दशम स्थान आणि सप्तम स्थाना संदर्भात असू शकतो. ओके सर, समजलं. थँक्यू. तर गोचर आता गुरु जो आहे तो कालांतराने कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आता लग्नामध्ये गुरु आहे. हो, आता लग्नी गुरु आहे. हो. म्हणजे ज्या वेळेला 12व्या स्थानात गुरु होता त्यावेळेला तो केतुयुक्त झाला होता थोड्या काळापुरता, आणि त्याचा मंगळावरती योग होता. अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे ना, त्याच्यावरती योग होता. हो. तसाच गुरुचा योग चतुर्थ स्थानामध्ये चंद्रावरती पण होता. मॅडम हे काढा चार्ट. पण सर, आता लग्नातून गुरुचं भ्रमण चालू आहे, मग काही चांगल्या गोष्टी पण घडू शकतात का सर? हो, घडत आहेत. चांगल्या गोष्टी घडतात ना, का नाही घडणार? आता चांगलं हे आहे. म्हणजे मी काय म्हटलं, आपल्याला एखाद्या व्यक्तीचं भविष्य जर कथन करायचं असेल तर तुम्हाला जे काही साहित्य आहे ते कुठलं आहे तर प्लॅनेटरी पोझिशन आणि ट्रान्झिस्टमध्ये हे मंदगतीचे ग्रह जेव्हा भ्रमण करतात त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये काहीतरी ठराविक उलटापालट होते, असं माझं म्हणणं आहे. आणि जर जातकाचं पुण्यकर्म असेल तर त्या ठिकाणी गुरु पुन्हा धनस्थानामध्येच जाणार आहे आणि दशमावरती असणारा शनीशी तो चांगला योग करणार आहे. वाक्य लक्षात घ्या. पुढच्या वर्षी जेव्हा कर्क राशीमध्ये गुरुचं भ्रमण असेल, हा योग 60 वर्षानंतर शनी आणि गुरुच्या याच्यामध्ये येणार आहे. तर त्यावेळेला म्हणजे सुद्धा 9-15 जातकाला होईल. म्हणजे तो पर्टिक्युलर कसं माहितीये का, मीनेला शनी आणि कर्केला गुरु हा जो योग आहे हा बऱ्याच वर्षानंतर होणार आहे. ह्याच्या अगोदर शनी मीनेला 1968 सालाच्या दरम्यान होता. त्याच्यातून 30 मायनस केले आपण, कळलं का? म्हणजे हो तो सर. कधी झाला होता? 68 मध्ये 30 मायनस केल्यानंतर कधी योग झाला होता? तर त्याला 38. कर्केला गुरु, 38 साली कर्केला गुरु आणि मीनेला शनी, हे अशी योगाची जी काही पूर्णपणे मंद गतीचे ग्रह, मंद गती. तर मी विचारू का एक? हा विचार. आता आपण म्हणजे ट्रान्झिट म्हणजे गोचर जर बघितला तर मूळ शनीची दृष्टी तिसरी पराक्रम स्थानावर आहे. आता तिथे गोचरीने मंगळ केतू पण येत आहेत. हा, तर म्हणजे मंगळ केतू शनीचा पण योग झाला. आणि त्या म्हणजे आता गोचरीने मिथुनेत सूर्य आणि गुरु आहेत. मग त्या गुरुचा पण इकडे आता हे काय एक्वेरियस म्हणजे काय कुंभरास तिथे राहू आहे. तर आपण ते 9वं बघतो ना, नवी दृष्टी, तर ती पण हो, योग्य नाही. आणि तो सूर्य आहे त्याचं 10वं आपण बघतो, जसं ह्याचं 9वं, तर तिथे पण शनी आहे म्हणजे आता गोचरीचा. मग हे थोडस म्हणजे चांगलं फलदेश नाही ना, ऑब्स्टॅकल्स. कॉम्प्लिकेटेड. हा. कॉम्प्लिकेटेड. हो, म्हणजे मी तुम्हाला विचारते म्हणजे बरोबर आहे का मला जे असं वाटतंय ते? नाही नाही, हरकत नाही ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना की आता दशम स्थानामधून शनीचं भ्रमण चालू आहे, हे तर नक्की. होय होय होय. आता दशमामध्ये शनी महाराज जे आहेत ते 30 वर्षानंतर आलेले आहेत. हो ना हो ना. त्याच्यापूर्वी शनी महाराज जेव्हा मीन राशीमध्ये होते त्यावेळेला 1968 साली राहूयुक्त होते, हम्म, कळलं का? हम्म, 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 पण तेव्हा गुरु जो आहे तो त्यावेळेला सिंह राशीमध्ये हम्म. केतुयुक्त, होय होय. हम्म, कळलं का? हम्म, हम्म. मग आता त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर जातकाच्या जीवनामध्ये आता गुरु फेवरेबल होणार आहे. शनी हा. जरी दशमातून जात असते वेळी, हो. आपण दरवेळेला सांगितलं ना की गोचरीचा 9वी दृष्टी गुरुची हम्म. आणि प्रत्येक महिन्याची 10वी दृष्टी रवीची, म्हणजे 10वी दृष्टी आहे 10वं स्थान. छान. हा. हम्म, हम्म, प्रत्येक महिन्याचं 10वं स्थान. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यावरती आपण फलादेश सांगितला होता मागच्या वेळेला. हो 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 सर. मग तो करते वेळी तर यदा कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे
हा दशमातला शनी जर समजा त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि गुरु जर कर्क राशीला आता जाणार आहे, तो 1-1.5 महिना राहून परत येणार आहे, तेव्हा रिस्टार्ट होईल. मग तेव्हा सुद्धा लग्नी गुरु आहे म्हणजे सेफ्टी आहे. पण पुढे गेल्यानंतर परत गुरु आणि शनीच्या गोचरीचा हा एकमेकाशी सुयोग होणार आहे. कळलं का? म्हणजे त्यावेळेला त्या दरम्यान ज्या काही चुकीच्या घटना होण्याची शक्यता आपल्याला दिसते तर ती कदाचित सावरली जाईल. आता जातकाला आपण काय सांगायचं असतं की ही प्लॅनेटरी पोझिशन आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला अशा अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि अडचण ही माणसाच्या जीवनामध्ये सतत काही ना काही प्रकारे निर्माण होते. मग ती व्यवसायामध्ये होते, राजकारणामध्ये होते, वडिलांसंदर्भात होते, कौटुंबिक होऊ शकते. पण मूळ पत्रिकेचा जो बेस आहे हा बेस गुरुचंद्राचा समसप्तक, रविचंद्राचा समसप्तक, त्याच्यामुळे ही पत्रिका पूर्णपणे बॅलन्स झालेली आहे. आणि दुसरा अष्टमातला जो मंगळ आहे तो विपरीत राजयोगामधला आहे आणि तो षष्ठेश अष्टमात उच्चीचा झाला असल्यामुळे मिथुन लग्नाला मोरारजी देसाईंचा पण अष्टमात मंगळ होता. कळलं का? आणि त्या ह्याच्यावरती षष्ठेश अष्टमात त्यांचा मंगळ हा विपरीत राजयोगामध्ये होता आणि त्यांची रास होती सिंह. ते करारी होते एकदम. असं आहे. तशी ही स्त्री आहे. मग ती स्त्री जी आहे हिला सुद्धा जे बळ प्राप्त झालंय, अनुभव आलाय चांगल्यापैकी. म्हणून मी सांगितलं की तुम्ही प्रत्येक राशीचं वर्णन जेव्हा तुम्ही शिकाल की त्या राशी जातकाच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला, ज्याच्या लग्नी बुध आहे, ज्याची रास कन्या किंवा लग्न कन्या किंवा मिथुन किंवा त्या ठिकाणी कन्या रास असेल किंवा कन्या लग्न असेल, तर जातक प्रसिद्धीला येणारच येणार. त्याच्यामध्ये कोणीही त्याला थांबवू शकत नाही. प्रसिद्धीचा झोत जो आहे तो तुम्हाला पाहताना बुधाची अवश्य मदत हवी, त्याच्याशिवाय मनुष्य प्रसिद्धी येणार नाही. मग प्रसिद्धी येण्यासाठी तुम्हाला नेमकं व्यवसायातील प्रसिद्धी आहे का, तुमच्या समाजामध्ये तुमची प्रसिद्धी आहे का, एखाद्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये फिल्म इंडस्ट्री आहे किंवा कारखानदारी आहे याच्यामध्ये प्रसिद्धी आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या जातकाची प्रसिद्धी किंवा एखादा ग्रह जर बुध युक्त असेल, वाक्य ऐका, एखादा ग्रह जर राशी स्वामी म्हणून जर कन्या किंवा मिथुन राशीत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कन्या आणि मिथुन राशीत असणारे ग्रह हे त्याला प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये चांगल्यापैकी सहयोग करतात. अच्छा. म्हणजे आपल्याला सर एक विचारू. हा येस मॅडम बोला. आपण मगाशी शनीमध्ये शनीची दशा जी बघितली ती 28/2/2026 पर्यंत. हो. म्हणजे आणि आता जो गुरु बदल होतोय तो 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर पर्यंत आहे. त्यावेळेला गुरु कर्क राशीत जातोय. आत्ताही तो फेवरेबल आहे. पुढे गेला तरीही तो शनी गुरुचा नवपंचम योग असतो, तरीही तो फेवरेबल मध्ये येतोय. पण मग हे सर दशेशी जुळत नाही. आपण आता मगाशी सांगितलं की 28/2/2026 पर्यंत त्यांना काळजी घ्यायला पाहिजे, काही ना काही घडामोडी घडू शकतात. पण हे आणि गोचर ह्यांचं साधर्म्य जर असं जुळत नाहीये तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का सर? कधी कधी जर समजा ट्रान्झिट प्लॅनेट जर आपल्याला सपोर्ट करत नसतील तर मी ते उदाहरण शनीमध्ये शनीचं जे उदाहरण दिलं, जर ट्रान्झिट गुरुशी कनेक्टेड नसेल तर जातकाला त्या गुरुचा पाठिंबा त्या दशेशी संबंध येतोय का. म्हणजे तिथे कनेक्टिव्हिटी जेव्हा आपल्याला समजा इथे शनीची दशा आहे, अंतर्दशा आहे, प्रत्यंतर दशा आहे आणि गुरुचा सपोर्ट नाही आहे, तर त्याला तुम्ही काय करा. कळलं? अच्छा. आता पुढे जाऊन ज्या वेळेला सिंहराशीत गुरु जाणार तेव्हा सुद्धा शनी हा दशम स्थानामध्येच असणार. हो, कळलं का? बरोबर आहे. हो हो, जेव्हा जेव्हा मेषेला शनी जाईल त्यावेळेला गुरु कन्येला असेल. कन्येला असेल तेव्हा. ही जी खगोलाची जी माहिती आहे तर ती आपल्याला हवी.
बरोबर आहे सर. नाही का? म्हणजे हो खगोल सर, म्हणजे कसं. दशा जरी त्यांना खराब येत असेल, आपण असा विचार करतोय, तरी सुद्धा गुरु इथं त्यांना फेवरेबल असल्यामुळे ज्या काही घटना होणार आहेत त्याचे परिणाम तेवढे तीव्र मिळणार नाहीत असं आपण म्हणायचं का सर? Yes. आता त्या दरम्यान असं म्हणायचं. आता हा समजा ज्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये कष्टमय जीवन होतं हा आणि नेमकं त्याच दरम्यान जातकाची दशा अतिशय वाईट होती, हो तर ती कष्टाची दशा जी आहे ती षष्ठस्थान संदर्भात जिथे राहू आहे आणि हो त्या राहूच्या दशेमध्ये जातकाला बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागलं. पण जर समजा अशी हीच पत्रिका आपल्याकडे आली तर आपण एखाद्या जातकाला काय आशा देऊ शकतो की बाबा पुढे जाऊन तुम्हाला निश्चितच कालांतराने जेव्हा ट्रान्झिट बदलेल त्याला तुम्ही आशा धरू शकता. ठेवू शकतात. हो बरं, मी दुसरं तुम्हाला ते पण सांगितलं की पहिल्या जीवनामध्ये कुठलीही संतती नव्हती. हो म्हणजे त्या ठिकाणी जर एखादी संतती असती तर त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने विवाह केला असता का, हा एक प्रश्न हो होता. बरोबर आहे सर. पण कधी कधी जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं पण म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे सर. आता इथं आणि लग्नी शनी आहे, त्यांचं लग्न वयाच्या म्हणजे लवकर झालं का, त्याच्यामुळे सुद्धा हे त्यांना भोगावं लागलं? 18 म्हणजे ज्या काही गोष्टी भोगायला लागतील हा त्या लागणारच आहे. आता कधी बरोबर आहे. कधी हो आई वडील घाई करतात म्हणून 18 वर्षी 17 वर्षी लग्न होतं. होय होय कळलं का? आता लग्न बरोबर झालं त्याच्यानंतर पुढचं जीवन कसं असेल, तर हार्डली 3 वर्ष वैवाहिक जीवन लाभलं गेलं. बरोबर आणि त्या दरम्यान वयाच्या 21व्या वर्षी अशा तऱ्हेच्या प्रश्नाला तेव्हा तर दुःखच दिसलं, समोर दुसरं काही दिसलं नव्हतं. दिसलं नाही. बरोबर आहे ना सर, एवढ्या लहान वयामध्ये वैधव्य येणं म्हणजे बरोबर आहे ना सर. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तसंच आपल्याला अभ्यास करताना मेष राशीत आणि वृश्चिक राशीत सुद्धा ग्रह आहेत. हो म्हणजे याचा अर्थ जी शरीराची शारीरिक ताकद आहे ती ह्या बरोबर. 2 राशींकडे आहे. हो आणि मेषाचे आपलं बरोबर सर, मंगळ पण आणि उच्चीचा आहे स्वामी त्यांचा. बरोबर हा, म्हणजे शारीरिक जे पॉवर आहे, एनर्जी ज्याला आपण म्हणतो, बरोबर. तर ती कुठून बळ आणते, तर वृश्चिक आणि मेषमध्ये जेव्हा ग्रह असतील तर अच्छा. त्यावेळेला यदा कदाचित वृश्चिकेचा राहू आहे असं आपण समजू आहे. हो ऋषिकेचाच आहे. हो मग त्या ठिकाणी जातकाकडे एक गुप्त हिंमत आहे. जे एनर्जी बरोबर. देणारे प्लॅनेट आहेत तर त्या राशी एनर्जी देणारे आहेत का, म्हणून कधी कधी ज्या कमी ह्याच्या राशी असतात त्या कुठल्याही भानगडीत पडत नाही. पण बरोबर. त्यामध्ये जर पापग्रह असतील, जसं हा उदाहरणार्थ आपण विचार केला की तूळ राशी ही एक अतिशय स्मूथ आहे, हो शांत चित्त जगणारी रास आहे. हो पण त्यामध्ये जर मंगळ आला हा तर 100% जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच. अच्छा. त्याला तुम्ही थांबवू शकत नाही कारण का तो प्लॅनेट तसा आहे. तर त्या बरोबर. प्लॅनेटचे ज्या राशी आहेत त्या मेष आणि वृश्चिक त्यांची सुद्धा जडणघडण, ज्याला आपण शब्द हा वापरतो जडणघडण, ही जडणघडण. अशा हो पद्धतीचीच असते. आणि प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये या राशी उपलब्ध आहेत. तर तिथे ग्रह अच्छा. आहेत का, दृष्टी आहेत का, तर त्या राशीतला बघा परत सांगू मला, मेष, हा वृषभ, मिथुन या 3 राशी ज्या आहेत त्याच्यामध्ये मेष ही शारीरिक बळ, हो वृषभ जे आहे तो गोडवेपणा, लागवीपणा, हो मिथुन जे आहे ती प्रसिद्धी, कर्क आहे भावनिक गोष्ट, हो सिंह आहे प्रशासकीय, कन्या आहे व्यापारी दृष्टिकोन, तूळ आहे भोगी, परत वृश्चिक अच्छा. आहे. म्हणजे अशा तऱ्हेने राशीचं सर्कल जे आहे हे तुम्हाला तपासता आलं पाहिजे. आणि अशीच बरोबर. आकाशातली एनर्जी जी आहे ती एनर्जी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या त्या परीने त्याला उपलब्ध होत असते. अच्छा. खूप छान सांगितलं सर. दिस इज द रिअल ऍस्ट्रॉलॉजी व्हॉट वी आर. बरोबर सर. म्हणजे तिथे ऍस्ट्रॉलॉजीचा विचार करते वेळी आपण सूर्य सिद्धांतामध्ये शिकलो आहोत ना, रवी आणि चंद्र. हो मग ते तसंच आहे. बघा तुम्ही, वृश्चिक रवीला कडे जाते आणि मेष हो चंद्राला जाते. मग चंद्राकडे जाते. त्यावेळेला हो
प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ह्या 2 राशी असणारच की नाही? असणारच आहे निश्चित सर. आता त्या राशीशिवाय कुंडली बनणार नाही. नाही नाही हो. बरं, दुसरी गोष्ट, अशा राशीमध्ये ग्रह येणं हे आव्हानात्मक आहे. होय मग ते कसं आव्हानात्मक, मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. मेषेचा शुक्र हा परमिटेड नाहीये. हो कुठले प्लॅनेट परमिटेड आहेत किंवा परमिटेड नाहीत त्याच्यावरती बरोबर. आता ह्या मॅडम कुंडलीमध्ये सुद्धा मेषेचाच शुक्र आहे. शुक्र आहे. नॉट हो परमिटेड. तो बरोबर. दुःख, वैवाहिक म्हणजे जे काही आनंदाचं जे क्षण आहे तो हो तिथे दुःखाचा डोंगर उभा करणार आणि साहस करायलाच लावणार. आता मला सांगा बरोबर. मॅडम, साधी गोष्ट, दुसरा विवाह करणं साहस नाही आहे का? साहसच आहे सर. आणि त्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या वयाचा हिशोब करता सुद्धा अगदी 75 म्हणजे काही खूपही जुना काळ नाहीये, पण तरी सुद्धा त्या वयामध्ये 90च्या दरम्यान हे सगळं धाडसच होतं ते खरं तर. मग ते कसं, कुठून येतं आणि कशाबद्दल असतं? बरोबर. बरोबर. आता हे लग्नाच्या बाबतीतच धाडस झालं ना, मेषेचा शुक्राने दिलं ते. म्हणून कुंडली पाहताना चौफेर जर तुम्ही कुंडली पाहिली तर बरोबर. तुम्हाला असा अंदाज येईल की ह्या राशीमध्ये असणारा हा ग्रह ह्या जातकाला अशाच प्रमाणे दुःख देऊन त्याला आघाडीवरती घेऊन जाईल किंवा त्याला तशाच गोष्टी कराव्या लागतील. लागतील होय. आणि सर लग्नही द्विस्वभावी आहे, राशीही द्विस्वभावी आहे, तेही गोष्ट दाखवतेच तिथून पण. का दशमेश बघा, सप्तमेश सुद्धा द्विस्वभाव राशीमध्ये आहे. अ, लग्नेश चतुर्थेश कुंभ राशीत आहे. आपला फायदा कसा करून घ्यावा, बौद्धिक राहत आहे ना मॅडम. होय होय सर. हा. बरोबर. मिथुन बरोबर. आपला फायदा कसा करून घ्या. हो अगदी बरोबर वाक्य आपलं सर. अगदी होय. येस, हे बरोबर. सगळं त्या कुंडलीमध्ये लपलेलं असतं, फक्त आपल्याला तिथून ते बाहेर काढायचं असतं. त्या बरोबर सर. सगळ्या गोष्टी तशाच आहेत. जसं हार्डवर्क आहे, मकरेचा मंगळ आहे, हो डेफिनेटली संकटग्रस्त आहेच, नो होय डाऊट. होय. निश्चितच आहे सर. असं आहे. खूप छान सर. धन्यवाद सर. धन्यवाद. तर म्हणजे हे पत्रिका पाहण्याचं तंत्र जे आहे हो ते अतिशय भिन्न भिन्न आहे. म्हणजे बरोबर. ह्या पर्टिक्युलर राशी, त्या राशींची जी निर्मिती महर्षींनी केली, त्या महर्षींनी काहीतरी अभ्यास केला असेल ना. सर किती डीप विचार आहे सर त्याच्यामध्ये. म्हणजे आपण प्रश्नच नाही. कल्पनाही करू शकत नाही. आपण तिथेपर्यंत अगदी कुठे पासंगाला सुद्धा आपण त्यांच्या उभं राहू शकत नाही सर. इथपर्यंत त्यांचा गहन विचार आहे त्याच्या संबंधितला. आणि तेवढाच अभ्यास. आणि त्यावेळेला असे तंत्रज्ञान पण नव्हतं की आकाशाचं निरीक्षण करून अगदी व्यवस्थित, तरी सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये ते केलं आणि Yes. हे एवढं मांडून ठेवलं सर. खरंच ग्रेट सर. म्हणजे शतशः नमन आहेत सर त्यांना. नाही, खरी गोष्ट, त्यांचंच आहे सगळं. आपण होय फक्त सर. त्यांचे सेवक आहोत. अभ्यासक आहोत. हो हो सेवक बरोबर. आहोत. त्यांनी खरं आहे सर. शिकवलंय म्हणून आपण ती समाजाची सेवा करीत आहोत. करू शकतो. होय सर. म्हणजे अशा वेळेला जी काही राशी आहे, जसं मी तुम्हाला एक तुम्ही आता गणित तज्ज्ञ पण आहात, एक गणितातलं एक वाक्य सांगतो तुम्हाला की तुमच्या समोर भारताचा पूर्ण नकाशा आहे की नाही? हो जर तुम्ही उभं राहिलात तोंड करून आणि काश्मीरकडे तुमचं तोंड आहे आणि पाय हा तुमचे दक्षिणेला आहेत, दक्षिणेकडे आहेत. हो हो रामेश्वराकडे, बरोबर आहे? हो असा उभाच्या उभा भारत माता उभी राहते, बघितले ना तुम्ही? हो हो बघितले सर. हो मग भारत माता उभी राहते त्यावेळेला त्या ठिकाणी जेव्हा सूर्योदय होतो हा तो सूर्योदय पहिला ईशान्य प्रांतात होता. हो काश्मीरमध्ये ईशान्य नाही आहे असं नाही, बरोबर. पण तिथपर्यंत सूर्य पोचायला 2 तास लागतात. बरोबर. सूर्यकिरण पोहोचेपर्यंत. हो सर. आणि त्या ठिकाणी लग्न बदलतं. बरोबर सर. म्हणजे एक लग्न बदलेल की नाही 2 तास म्हणजे. बदलेल 2 तासात. हो एक लग्न बदलेल. मग हा जो भाग आहे हाच त्या ठिकाणी तिथे तुम्हाला लग्न का बदलतं. मग ते सिमिलर लग्न गुजरातमध्ये जेव्हा उदित होईल कर्कवृत्तांताप्रमाणे, हा त्यावेळेला गुजरातमध्ये पण लग्न बदललं जाईल. हो सर. असं आहे. आणि बरोबर तो सर. 93 मिनिटाचा अंतर आहे ते. अच्छा. असं आहे.
म्हणजे 93 मिनिटांमध्ये यदा कदाचित एखादी राशी भोग होऊन जाते. होय हो सर. कळलं का? हो म्हणून सर. हा जो गणिताचा भाग जो आहे हा अशा तऱ्हेनेच त्याची मांडणी केलेली आहे. बरोबर. हे अशा प्रकारे आणि शिकवायला पण पाहिजे, फक्त ना की पुस्तकात बघून अक्षांश रेखांश घेऊन. बरोबर आहे सर. तर काय करणार? ती कारण मीमांसा आणि ती शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणं खूप गरजेचं आहे सर. म्हणून मी तुम्हाला सांगितलं भारत माता तुम्ही उभी करा, तिचं हो शिर हो आलं काश्मीरला लक्षात आहे. सर. हो 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 सर. आहे का? हो सर. आणि खूप श्रीलंकेच्या छान सांगितलं पायथ्याशी सर. पाय आहेत. हो मग अशा तऱ्हेने भारत माताची कल्पना जी ज्यांनी बनवली असेल ते किती हो महान हो असतील. खरंच आहे. हे सर खूपच म्हणजे प्रचंड विचार आहेत त्याच्या पाठीमागे, प्रचंड अभ्यास पण आहे तेवढा. आपण सांगितलं ना, कुठेच आपण नाही आहोत तसं बघायला गेलं तर. आणि तुम्ही हे जे आम्हाला शिकवताय, तुम्ही तेवढा डीप अभ्यास केलेला आहात आणि तुमची ती सांगण्याची आवड आहे तुम्हाला, ती देण्याची तुमच्याकडे जे सगळं आहे ते, त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचतं. नाही तर आम्हाला हे कळलं पण नसतं सर कधी, की अशा प्रकारे पण विचार करता येतो किंवा केला जातो. म्हणून सांगितलं तुम्हाला की आपला जो देश आहे तो 96 पासून 22 पर्यंत त्याचं रेखांतर आहे. हो आता विचार करा, 96 ते 22 किती झाला? बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी हो सर. हं. असंच हो आहे. मग ह्या बरोबर सर. पद्धतीमध्ये गणित शिकवलं पाहिजे. बरोबर सर. तर म्हणून खूप छान सर. बरोबर आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. वेलकम. बरं, आणखी काही बघा. असं आता कुलकर्णी मॅडमने विचारलंय तसं धाडस करा, विचारा. क्लास तुमचा आहे, माझा नाही. तुम्हाला शिकायचं आहे, चांगलं शिकायचं आहे, चांगलं उभं राहायचं आहे, लोकांसमोर चांगल्या चर्चा करायच्या आहेत. सर एक विचारू का? हा विचारा. इथे मूळ पत्रिकेमध्ये जसं शनी बुधाचा अनन्य योग आहे, शनी भाग्येश आहे, अष्टमेश पण आहे पण भाग्येश आहे आणि भाग्येश लग्नी बसलाय. पुन्हा नवमांशामध्ये पण तो योगकारक आहे आणि लाभात बसलाय, उपचय स्थानात आहे. मग हे सगळे बिंदू बघता शनीची महादशा एक ओव्हरऑल आपण असा विचार केला तर त्यांना पॉझिटिव्हच जाऊ शकेल. हो, अंतर्दशा प्रत्यंतर दशेमध्ये थोडा पॅच जाईल असं वाटतंय मला सर. पण तेव्हा सिच्युएशन आपण जेव्हा आता अभ्यासली मॅडम, हा हा. त्यावेळेला गुरुचं आपण धोरण हाताशी घेतलं. हम्म. आणि गुरु हा मंदगतीचा ग्रह आहे, दीर्घकाळ त्या राशीमध्ये वास्तव्य करणार आहे, हो 12 वर्षानंतर उच्चीचा होणार आहे. हो मी परवा पण सांगितलं होतं की कुठले कुठले ग्रह महिन्याला उच्चीचे होतात, 6 महिन्याला होतात, वार्षिक होतात, हो नाही सर. का? हो हो मग आता जेव्हा हा शनी आणि गुरुचा योग जेव्हा येतोय, हा योग कोणत्या सालामध्ये होता त्याला अनुसरून तुम्ही जेव्हा म्हणता ना महादशेचा, मान्य आहे, ऍग्री विथ यू. पण तिथे शनी हा आपलं जे नियम आहे ते जर पाऊल चुकीचं पडलं किंवा पूर्वकर्माचं जे फलित आहे ते भोगायला लागणं, जर ह्या जातकाने आणखी प्रजासेवेमध्ये, शनी हा प्रजासेवेचा कारक ग्रह आहे, हो सर. गरिबाचा दाता आहे, आणि गरिबालाच लुटत बसलं तर हम्म. त्याला त्या ठिकाणी निश्चितच हानी पोहोचेल. पण बरोबर. आता ही जी आता आकाशामध्ये खगोलीय स्थिती जी आहे ना मॅडम, तर त्या हम्म. खगोलीय स्थितीमध्ये गुरु आणि शनी हे दोन मंद गतीचे ग्रह जलराशीमध्ये हम्म. एकाच वेळेला, पूर्वी असं घडलं होतं की वृश्चिक आणि कर्केला जलराशी येते, तसंच कर्क आणि वृश्चिक जलराशीला आहे. पण आता शनी मीन राशीला आहे आणि गुरु कर्क राशीला म्हणजे जलराशीला येईल. तर त्यावेळीची स्थिती आपल्याला अभ्यासली पाहिजे. आता ह्या दोन्ही राशी सगळ्या लोकांच्याच कुंडलीमध्ये असतील ना. बरोबर आहे सर. पण मग त्या हा बोला बोला बोला. ह्यांच्या कुंडलीतनं धन आणि दशम स्थानाशी कनेक्शन राहतील, त्याच्यामुळे मोठी आंदोलनं त्या काळात होऊ शकतील असं म्हणताय ना सर? थोडस थोडस कसं आहे, आंदोलन हे जे आहे ना मॅडम, हा कधीही हे आंदोलन होणार किंवा हा होतं ते हा. पहिल्यांदा त्याचा जो हादरा आहे ना तो मानसिक होतो. हो आणि मानसिक आंदोलन होण्यासाठी चंद्र चतुर्थात बलवान आहे.
बरोबर आहे. स्थानबली आहे. हो तर कन्या राशीत आहे. जर समजा ह्या व्यक्तीला तुम्ही, म्हणजे मी विषय डायव्हर्ट करत नाही, पण कन्या राशीचे आणि मिथुन राशीचे लोक जेव्हा तुमच्याशी परिचित होतात, हो वागतात, हो त्याला त्यांची गरज असेल ना त्याप्रमाणे ते त्यांची हवा बदल करतात, वातावरणात बदल करतात. बरोबर आहे सर. हे 100% सत्य आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर. परफेक्ट आहे सर. कोणत्या कोणत्या राशीची सर, ऐकायला नेमकं हे? मिथुन आणि कन्या राशीमध्ये असणारा चंद्र, त्यावेळेचे लोक हे हो त्याची जेव्हा जशी गरज असेल त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा प्रतिसाद आपल्याला मिळतो किंवा ते प्रतिसाद देतात. एकदम परफेक्ट आहे सर, हे माझ्या घरातच आहे उदाहरण. सुनबाई. पण वर्गोत्तम कन्या आणि वर्गोत्तम सगळे अगदी बुध खूपच सर मग म्हणजे. सर मग इथे चंद्रच नाही, दुसरेही ग्रह असतील तरी होईलच ना हो, सर तसं? तरी सुद्धा हो, त्याचा हेतू, तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, तो राशीस्वामी आहे का, हम्म. अकॉर्डिंग टू दॅट तो कुठल्या हाऊसचा लॉर्ड आहे. म्हणजे त्याचा प्रॉमिनन्स कसा आहे त्याच्यानुसार तो येस, त्या भावाशी संबंधित काम करू शकतो. प्रॉमिनंट. येस, इट इज. ज्योतिष शिकताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मॅडम, ह्या विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहेत. बरोबर अदरवाईज यू कॉन्ट रीड प्रॉपरली. बरोबर हा आपला लेसन पार्ट आहे. इट इज नॉट ऍक्च्युअली रिडिंग, वी आर लिसनिंग और लेसनिंग, बरोबर. असा भाग आहे. चालेल सर, थँक्यू. म्हणजे हे जेव्हा आपलं जे काही हे आहे परिचय करतो आपण, तर ते तुमच्या ठाम लक्षात राहील, असं गोष्ट असेल जे तुम्ही कधी विसरणारच नाही. बरोबर सर, हे जे नियम तुम्ही सांगता ना ते पाठांतर करायची गरज नाही असे आहे. येस. आणि अनुभवातून आलेले आहे, त्याच्यामुळे उपयोगी पडतात खूप जास्त. म्हणून मी सांगितलं की अक्षय तृतीया ही वर्षातून एकदा, त्याला मुहूर्त का असतो, अक्षय तृतीया ह्या रोज दर महिन्याला होतात. बरोबर आहे. मग तशाच प्रकारचा विषय लोक लिहित नाहीत. आता बरोबर मगाशी मी तुम्हाला सांगितलं आगरताळा आणि लडाख ह्याच्यामधला जो त्रिकोण आहे तो किती मोठा आहे बघा तुम्ही. भारत माता जेव्हा उभी राहते त्यावेळेला तुम्ही मधला हिस्सा दुसरीकडे गेलेला आहे, चायनाकडे, नाही का? बरोबर सर. आपल्या प्रदेशात नाही आहे. बरोबर. असं आहे. म्हणून भूगोल आणि खगोल ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला परिचित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. थँक्यू. मग त्याच्या पलीकडे गेल्यानंतर अफगाणिस्तान लागतं, हो. त्याच्या पलीकडे पीओके लागतं. हे हम्म. सगळं असंच असतं ना. बरोबर. हा पार्ट. थँक्यू सर. धन्यवाद. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारत माता बद्दल आणि कन्या राशी बद्दल वगैरे पृथ्वी तत्व आहे ना, तर कन्या राशी थोडी पृथ्वी तत्व असल्यामुळे फायदा जिथे असेल तिथे वळते ती. तर छान सर सांगितलं. ते रवी शनी पण केंद्र योग आहे, तो पण रवीच्या चतुर्थात शनी त्रासदायक आहे हा, चंद्राच्या केंद्रात. बरोबर. आणि दोन दोन ग्रह रूपांशात आहे, त्याच्यामुळे राजकारणाशी संबंध आहे. येस, करेक्ट. आता हे जे वाक्य आहे ना, आपल्याला सूक्ष्मांश जेव्हा बनवलेले आहेत तर ते सूक्ष्मांश परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवले. आपल्याला काही माहिती नव्हतं कधी सूक्ष्मांशाबद्दल, पण तरी सुद्धा आपण सगळ्या लोकांना शिकवलंय. आणि त्या सूक्ष्मांशाचं फलित हे 100% मिळतं. मग ते तस्करांशाचं असो, पापांशाचं असो, तर आणखी भोग्यांशाचं असो, ते होणारच, हे ठरलेलं आहे. आता शास्त्री झालेली एका व्यक्तीने मला फोन केला, कुठून तर बदलापूरहून. तर त्या म्हणाल्या की शनी एका नवमाशामध्ये किती दिवस राहतो. मी म्हटलं गतीप्रमाणे तो 110 दिवस राहतो.
आता विचार करा, त्यांनी लिहून पाठवलं की शनी एका नवमाशामध्ये किती काळ राहील. म्हणजे त्यांना त्या शिक्षक आहेत, त्यांना संध्याकाळी क्लास घ्यायचा आहे. कळलं चव्हाण मॅडम? हो सर. बघा म्हणजे मला तेच म्हणायचं. संध्याकाळी शनी एका नवमाशामध्ये किती काळ राहणार आहे त्याचा क्लास घ्यायचा आहे. तर तो किती काळ असतो म्हटलं गतीवरती अवलंबून आहे, पण मॅक्झिमम 110 दिवस आणि कधी कधी 88 दिवस. इट डिपेंड. ह्या प्राथमिक गोष्टीचं आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. असं आहे. आणखी पुढे काय नमस्कार विचारायचं सर. आहे? हा बोला. नमस्ते. मी आठले बोलतोय सर. बोला. ते गुरु जो आहे ना तो 31 ऑक्टोबर 26 सिंह राशीत जातोय आणि शनी इथे काही नाहीये पुढे दिलेलं, पण तो मीन राशीत आहे. पण तो जेव्हा मेषेत जाईल तेव्हा दोन्ही ग्रह हे मंदगतीचे ग्रह अग्नितत्वात एकाच जातील. एकाच तत्वात येते. हो सर. ही मुख्य म्हणजे अग्नितत्वात जातील असं हे आपल्याला जे तुम्ही नेहमी अधोरेखित करतात, म्हणून मी ते विचारलं आपल्याला आता की त्यावेळी काही जास्त फरक होईल का, म्हणजे चांगला फरक नाही, होऊ शकेल? बघा, जन्मताच एखादं बाळ जर त्यावेळेला जन्माला आलं हो आणि सर. त्याच्यामध्ये दोन्ही ग्रह जर अग्नितत्वामध्ये संबंधित आहेत, हो सर. तर त्या ठिकाणी त्या जातकाच्याकडे जे अग्नितत्वाचा जो काही धाडस आहे, साठा आहे, त्याचं जे काही स्वावलंब आहे, अधिकारी पद आहे, प्रशासकीय आहे, शिक्षण आहे, ज्या काही अम्बिशन्स आहेत, तर त्या अग्नितत्वाच्या अनुसारच असतात. हो सर. असं म्हणून प्रत्येक ग्रह, प्रत्येक रास ही वेगवेगळ्या तऱ्हेने प्रतिसाद देणारी आहे. त्या राशीमध्ये ग्रहाचा हक्क आणि राशीचा हक्क. राशी काय देते तुम्हाला? राशी हा तुमचा त्या ठिकाणी मार्ग आहे. हो सर. कळलं का? हो सर. असा पॉईंट आहे. पण तरी सुद्धा ह्या जातकाच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं हो तर सर. जलतत्वाशी निगडीत गुरु आणि रवी आहेत. हे दोघंही मित्र आहेत. त्या ठिकाणी स्वतःच्या राशीत गुरु असणं, मित्राच्या राशीत सूर्य असणं, स्थानबली रवी असणं आणि त्याच्या समोर चंद्र असणं. चंद्र हा हो सर. मनाचा कारक आहे. तर त्यातल्या त्यात मिथुन रास आणि कन्या राशीमध्ये 2 ग्रह आहेत. तर ते ग्रह प्रसिद्धीकडे घेऊन जाणारे आहेत. एक समाजसेवेचा आहे आणि एक भावनात्मक गोष्टीचा आहे. भावनात्मक गोष्टीचा चंद्र आहे आणि समाजसेवेचा हा शनी आहे आणि तो न्याय प्रविष्ट आहे. हो ज्या सर. काही घटना आपल्याकडे बनवल्या जातात ते विधान भवनामध्येच बनतात. GR वगैरे जे आहे ते हो सर. राजपत्र, नाही का? हो सर. बरोबर मग आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पत्रिका जर पाहायची असेल किंवा तुम्ही एखाद्याला सल्ला देणार असाल तर त्याला तुम्हाला हे सगळं गोळाबेरीज करूनच तुम्हाला पुढे जाऊन त्याचं माध्यम जे आहे ते विचारात घेणं गरजेचंच आहे. येस सर. अदरवाईज आपल्याला, आपण जेव्हा चांगली पत्रिका वाचन करतो तर ते चांगले फलादेश मिळण्यासाठी म्हणून आपल्याला राशींचा, स्थानांचा आणि ग्रहांचा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच जीवनातले फलादेश प्राप्त होतात, हे निश्चित आहे. बरोबर सर. थँक्यू सर. थँक्यू. काही जड जाते का पत्रिका? नाही सर. बोला. आणखी तपस्वी मॅडम, तुमचं काय मत आहे? हा सर, याच्यामध्ये आपण सूक्ष्मांश पाहिले तर त्याच्यात एकही सूक्ष्मांश वाईट नाहीये. सगळेच्या सगळे सूक्ष्मांश पण चांगले आहेत. त्यामुळे जे काय धाडस किंवा जे काय प्रसंग आले ते पण त्यांनी निभावून नेलेलेच आहेत. आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की 96 साली 21व्या वर्षी जेव्हा हे झालं,
म्हणजे वैधव्य आलं त्यावेळेला पण राहूच्या महादशेत म्हणजे बरोबर ऑक्टोबर नंतर राहूमध्ये शनीच होती. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी ह्या घडामोडी घडल्या, पण तरी सुद्धा घडल्या, जातक हा, ती पण त्याच वेळेला घडली आणि आता ही पण म्हणजे आपण जे काढतोय ते पण परत शनीतच येत आहे ना. येस. मग तिथे आपल्याला जो काही सारांश घ्यायचा आहे तर त्यामध्ये पहिला सारांश असा आहे की वृश्चिक आणि मेषेतले ग्रह आहेत हे त्याला हो, कष्ट करायला लावणारच हे ठरलेलं आहे. लावणार, हो, त्याला संकट लावणार, येणार. बरोबर. संकट येस येणार, त्यातून त्या निघून जाणार. येस. आता आपण जर दुसरा विचार आपण केला मॅडम की सप्तमाधिपती हा मीन राशीत आहे. बघा वाक्य परत आहे का? हो, सप्तमाधिपती हा मीन राशीत असल्यामुळे जातक हा जर स्त्री असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या पतीला किंवा जोडीदाराला हो, जोडीदाराला एकदा तरी हे होणार. येस ते मागे आणि धनु आणि मीन राशीचं सांगितलं होतं तुम्ही. येस येस असं आहे. हे ठरलेले नियम आहेत. त्या ठिकाणी अशा गोष्टी होतातच. म्हणजे हा जो आयुष्याचा प्रवास आहे त्याला प्लॅनेटरी पोझिशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरतीच घडा. पण मुळामध्ये लग्नी शनी असल्यानंतर त्या ठिकाणी घटना ही घडली. हो, पुन्हा जातक हुशार आहे, ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं हे मिळवलेलं आहे आणि BA केलेलं आहे त्या काळातलं, पण शिक्षित आहे. मग त्या व्यक्तीने आपल्या भाग्याचा विचार करते वेळी मिथुन आणि कन्येच्या ग्रहाने त्याला सपोर्ट केलेला आहे. हो, सावरून नेलं त्यावेळेला. एक्झॅक्टली. माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही बघितलं तर कधी पत्रिका कॅल्क्युलेट करताना कन्या आणि मिथुन राशीमध्ये ग्रह आहेत का तर तो पुढच्या दूरदृष्टीचा विचार निश्चित करू शकतो. हो, हो, असं आहे. सर मिथुन लग्नामध्ये शुक्र असेल आणि शनी समजा सप्तमात असेल मग आणि तरी सुद्धा कन्या आपण जर बघितलं तर तरी मिथुन सुद्धा लग्नाला लग्नी शुक्र आहे तर त्या हा ठिकाणी शुक्र हा एखाद्या वेळेला आकर्षित करून घेणारा प्लॅनेट आहे आणि तो अच्छा मिथुन राशीतला आहे. हो बरं, दुसरी गोष्ट की नॉट अबाउट ओनली द 7th हाऊस पण स्वतः चांगलं लॅविशली जगण्याची स्थिती हा शुक्र त्याच्या निश्चितच जीवनामध्ये आणून देईल. अच्छा ओके हो सर. जे काही रिच फॅक्टर्स आहेत, श्रीमंती आहे, सौंदर्य आहे, निसर्ग आहे, ज्याला जे काही सगळ्या गोष्टी आवश्यक असतात ते शुक्र गोड त्या हा आणून देणार, पण ते लग्न असताना. हो बरं. आणि आता सर तर मिथुन लग्नाला समजा आता मीन राशीतून हे चाललंय ना शनीचं भ्रमण चाललंय आणि समोर चंद्र आहे चतुर्थ, तर त्याचा काही म्हणजे गोचरीनी शनीची दृष्टी आता चंद्रावर तिथे आहे. थोडस डिप्रेशन येतं, माणसाच्या जबाबदाऱ्या वाढतात, कधी कधी त्या ठिकाणी ताण वाढतो. शनी जेव्हा चंद्राच्या समोरून मूळच्या शनीच्या चंद्रातून समोर जात असताना त्या ठिकाणी माणसाच्या परिस्थितीमध्ये तणाव तयार होतो, असा भाग आहे. आणि समजा मीन राशीतच मंगळ असेल आणि मंगळावरूनच शनीचं भ्रमण नाही, मग चाललंय आता. तिथे जो जो लग्न असेल त्याच्यामध्ये षष्ठ हं, स्थान हे मंगळाकडे आहे, लाभस्थान मंगळाकडे आहे, तर त्या अपेक्षा हो पूर्ण होणार नाही. नाही होणार. अच्छा नोकरी संदर्भात काही त्रास होऊ शकतो. मग हो तिथे हो कुठला प्लॅनेट कुठल्या ह्याच्यातून जाणार आहे. आता हं, जसं की आता शनी आणि मंगळ हे समोरासमोर येतील की नाही हो अंशात्मक, मग त्यावेळेला आताच आता मंगळ घटना आता होत हा चालली. सिंहेतून कन्या राशीत येईल मंगळ बरोबर. मग आताच घटनाची सुरुवात झाली आहे. तुम्ही बघितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे औरंगाबाद आहे, संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर जळगाव आहे, पूर्णपणे मराठवाड्यामध्ये रस्ता रुंदीकरणामध्ये हजारो करोडच्या प्रॉपर्टीज तुटलेल्या आहेत. हजारो हो करोड. सर. म्हणजे शनी मंगळ काहीतरी घडवणारच. येस. म्हणजे व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी घडणारच. हो, दिल्ली सुद्धा क्लीन होते. हो सर. दिल्ली एकदम चकाचक होणार आता. दिल्लीचे सगळे लोक पळाले.
आता मुंबईत आमच्याकडे चालू आहे पळवा पहिले. हो, पुण्यामध्ये पण चालू आहे सर. हो, पुण्यात पळवा चालू आहे सर. एकदम क्लीन क्लीन होणार, क्लीन. मग कोणतरी क्लीनर पाहिजेच ना, त्याशिवाय गाडी चालणार नाही. बरोबर आहे सर. एनिवे, पत्रिका आणखी काही सब्जेक्ट असतील तर विचारा. जर कोणाला सर मी कळलं बोलू तर. सर पोद्दार मॅडम कुठे गेल्या? हा, हा पुन्हा शिंदे शिंदे मॅडम मॅडम. बोलत होत्या. हा, शिंदे मॅडम बोला. बोलत होते त्यांना. सर आता ह्यांच्या पत्रिकेमध्ये शनीवरून गुरु जातोय लग्नातून आणि दशमातून गुरुवरून शनी जातोय. म्हणजे तर हे म्हणजे असं जे ह्यांचं गोचर आहे तर ह्यांना त्याचं काय फलित मिळू शकतं? आता याच्यामध्ये बघा, शनी हा रवीला जास्ती त्रास देईल. कशा हो संदर्भात होईल? यदा कदाचित व्यापारामध्ये घट होईल, राजकारणामध्ये अपसाईड अँड डाऊन होतील. त्याच्यानंतर लग्नी जेव्हा गुरु आहे तर यदा कदाचित ज्या काही घडामोडी होतील त्याच्यातून ती व्यक्ती सावरली जाईल. म्हणून मंदगतीचा हा एकमेव ग्रह आहे की जो ताजिक मध्ये पण विचार केलेला आहे त्याचा. मंदगतीचा ग्रहाची पहिली नोंद आहे ना मॅडम, ही तुम्हाला ताजिक मध्येच दर्शवली जाते. त्याच्या अगोदर कुठल्याही ज्योतिष पुस्तकामध्ये किंवा विद्यालयामध्ये असं सांगितलं नाही की 2 हे ग्रह मंदगतीचे आहेत आणि त्याच्यावरती एक योग तयार होतो. हो हो सर. 1680 सालचं पुस्तक आहे. किती? 1680. 1680. हो येस. म्हणजे सर. अशा वेळेला, हा बोला. नाही बोला सर, बोला. तर अशा वेळेला त्या ठिकाणी लग्नी गुरु चाललेला आहे, शनी लग्नी आहे, गुरु दशमाद अधिपती लग्नी चाललेला आहे. तर यदा कदाचित व्यापारामध्ये किंवा तत्सम त्यांच्या कार्यामध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शवली जाते. यदा कदाचित पुढच्या काळामध्ये मंत्रीपद मिळण्याची पण शक्यता आहे. या अधिवेशनानंतर जबाबदाऱ्या वाढतील. म्हणजे जबाबदारीमध्ये वाढ होईल म्हणजे नक्की. त्यांच्या शेवटी पदामध्ये जातक व्यवसायात पण सर त्यांना म्हणजे श्रम तर करावे लागतील पण त्याचं हे मिळेल, फळ चांगलं मिळेल. लग्नी गुरु आहे. हो, जातक पुन्हा आता बघा नंतर तो पुढे. सांगतो, हा बोला सर. तुमच्या पुण्यामधले मोहोळ हे नुकतेच खासदार झाले आणि केंद्रामध्ये मंत्री पण झाले. तरी त्यांना वाटलं पण नव्हतं की मी मंत्री होईल म्हणून, पण फर्स्ट टर्म मध्ये ते केंद्रामध्ये मंत्री झाले. हे नशीब असतं. हो हो नाही हो का? हो अगदी बरोबर. ही जी संधी येते कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये तर ती अशीच असते. बरोबर. तर हो सर. तेव्हा तुम्हाला एंटायर होरोस्कोप काय फलादेश देणार आहे? हा एक साधा कर्मचारी 3 वेळा खासदार झाला दक्षिण हो मुंबईतून. हो सर. असं आहे ना, 3 वेळा लागोपाठ, बिलकुल ड्रॉप नाही. नशीब असतं. नशीब. असं आहे. हो सर. आता कर्केत जाईल तेव्हा पण चांगलंच असेल गुरुचं भ्रमण, कारण असं ते योग तयार होतो ना धनस्थान मॅडम. कुटुंब स्थानात. हा, योग तयार होतो. आणि शनीच जाईल तेव्हा मित्र. हो मूळचा ग्रह तुम्ही बघितलात ना मॅडम, तो गुरु हो राहूच्या मुखात पाहतोय. गोचरीने जाईल त्यावेळेला पण राहूच्या मुखात पाहणार. पाहणार. हो येस. हो. जेव्हा कन्येत येईल आणि शनी समोर असेल तेव्हा जरा काहीतरी नाही, तेव्हा अडचणी शनी समोर नसणार. नसेल जेव्हा कदाचित. कन्येला गुरु हो, नसेल मिथुन कर्क त्यावेळेला शनी सिंह मेषेला असेल. 3 जातील, मग तेव्हा तो मेषेला जाईल. येस. मग मूळ शनीशी जेव्हा तो हे करेल, शनीला हे करेल, बरोबर. तेव्हा थोड्या अडचणी निर्माण होऊ शकतील ना सर? असं आहे मॅडम, आता आपण जर बघितलं तर अडचणीत अनेक लोक सापडतात. हो अडचणीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. हो. कधी एखादी व्यक्ती मुख्यमंत्री बनेल असा विचार केला नव्हता, पण तुमच्या आडनावाची माणसं मुख्यमंत्री हो झाली सर. की नाही? हो हो. हो सर. कधी हो वाटलं होतं? नाही. आणि आता पुन्हा झाले तर मे बी काय सांगता येत नाही. आता 2-3 दिवसाचं राजकारण बघता सर,
काही आता वाटतं. काही महाराष्ट्राच्या राजकारणाचं काही सांगता येत नाही सध्याच्या गोचर, पण असं चाललंय की सगळ्या अनपेक्षित घटना चालू आहेत. हो म्हणजे सगळ्या ठिकाणी काही ना काहीतरी घडामोडी होणार. हो हो निश्चितच सर. येस. आणि मंगळ केतूच्या युतीमुळे सुद्धा सर बऱ्याच हे आता घर हे प्रॉपर्टी ह्या सगळ्या घटना चालू आहेत त्या सुद्धा येस 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 त्या येस. ह्याच्यामुळेच चालू आहेत ना सगळ्या तुम्ही आपल्या. रील रील बघता तर बघा कसं असतात त्या. भयंकर नुकसान होत चाललेलं आहे. हो हो सर. असं आहे. आता तर जळगाव पर्यंत उद्या मला वाटतं विदर्भामध्ये पण जातील, यवतमाळ वगैरे या ठिकाणी पण रस्ता रुंदीकरण होणार. ओके. म्हणजे बाधित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा होणार. बरं, आणखी हो सर पोद्दार मॅडम धन्यवाद सर धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. हा सर बोलू पोद्दार का? बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. सर 1, 5, 9 हा धर्मत्रिकोणातच वायू तत्व आलंय. म्हणजे व्यक्ती बौद्धिक या ह्याच्याने किती स्ट्रॉंग असेल हे आपल्याला काही विचार करायची गरज नाही. त्याच्यानंतर सर इथे भाग्येश लग्नात आणि लग्नेश जो आहे तो भाग्यात, आणि ते पण शनी बुधचा संबंध आहे. म्हणजे पुन्हा बौद्धिक तत्वाचा, आणि ते ग्रह सुद्धा बौद्धिक असे आहे शनी आणि बुध, तो हा पण एक खूप पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. त्याच्यानंतर सर लग्न आणि चंद्र राशी हे दोन्ही पण द्विस्वभाव तर आहेच, शिवाय ते बुधाचे आहेत. मुळातच बुधाची व्यक्ती ही कोणाच्या म्हणजे त्यांना सोबत ही लागतेच. आणि जेव्हा आपण वैवाहिक जीवनाचा विचार करू तर तेव्हा ती सोबतीशिवाय नाही राहू शकत. ते आहे ती काहीतरी ऍडजस्टमेंट करतील, किंवा आता या व्यक्तीच्या बाबतीत या घटना घडल्या, पण घडून सुद्धा काही पॉझिटिव्हिटी अशी येते की कुटुंब स्थानाचा जो आहे तिथे कर्क राशी आहे, त्याचा स्वामी हा चतुर्थात म्हणजे सुखस्थानात बसलेला आहे. आणि कन्या राशी जेव्हा चतुर्थात येते तेव्हा व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, माझं सुख ह्याचा विचार करणार नाही असं होणारच नाही. सो त्याचा विचार डेफिनेटली केला गेला आहे. त्याच्यानंतर सप्तमेश गुरु दशमात हे होता, हा गुरुच फक्त भोग्यांश मध्ये आलाय. अदरवाईज सुदैवाने या व्यक्तीला सगळे नवांश खूप चांगले भेटले. गुरु भोग्यांश मध्ये आल्यामुळे एकदा तरी या काही घटनेतून जावं लागलं. कारण दुसरे एक आणखीन एक फॅक्टर की कुटुंबाचा आणि वैवाहिक ह्याचा विचार केला तर जी वृषभ राशी आहे तर तो 2 7चा ऍक्सेस बघितला तर वृषभेत केतू आलाय. सो डेफिनेटली एकदा ह्यातून जावं लागलं. ह्या गोष्टी पण दिसतातच आहे आपल्याला. सो हा एक फॅक्टर मला तिथे एक तो जाणवला. त्याच्यानंतर सर की ज्या दशा काही येतात आता त्या दिवशी पण तुम्ही एक काही आम्हाला सांगितलं की पक्ष्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण ज्या दशा पाहतो तर त्या सर अतिशय अप्रतिम रिझल्ट देतात. म्हणजे दशेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही काही पाहत असताना म्हणजे नॉर्मल आपण ज्या दशा पाहतो आणि पक्ष जे आपले पंचपक्षी जे आहे त्याप्रमाणे आपण ज्या दशा पाहतो तर त्या लिटरली टॅली होतात आणि ते खूप सोपं करतात. त्याप्रमाणे जर बघितलं तर लहानपणीच म्हणजे सगळे पक्षी मॅक्सिमम चांगले आलेत एक्सेप्ट केतू हा गिधाड आला आणि जो व्ययस्थानात आहे. त्यामुळेच इमिजिएटली लग्नानंतर 3 वर्षाच्या तो केतू तिथेही मार्क्स पण कमी आहेत आणि हा केतू गिधाडमध्ये पण आहे. सो डेफिनेटली जातक त्या काही प्रॉब्लेम मधून गेला. आणि वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र, हा शुक्र मेषेत तर आहेत पण तो सुद्धा गिधाडमध्ये आलेला आहे. आणि या गिधाडाच्याच ह्याचा जर विचार केला म्हणजे पंचपक्षीप्रमाणे मी दशेचा विचार केला तर राहू हा अष्टमात हे सॉरी षष्टात आहे, वृश्चिकेचा आहे. वृश्चिकेचा राहू संघर्ष तर देणार, सहजासहजी देणार नाहीच आहे. पण मंगळाची राशी आणि त्याच्यात असलेला राहू हा खूप चिकाटीने त्या व्यक्तीला झगडायला लावतोच. आता हा राहू पण कशात आलाय तर कोंबड्यामध्ये आलाय. म्हणजे कोंबडा म्हणजे मी असा विचार केला की शासन, गव्हर्नमेंट, आणि हा राहू अभयांश मध्ये आलाय. सो डेफिनेटली हा जातक त्या केसमध्ये जे तुम्ही म्हटला की राहू अभयांश आणि या ह्याच्यात सरकारी क्षेत्र म्हणजे आमदार आणि या ह्याच्यात आणि षष्ठातला राहू हा बऱ्याचशा संकटांवर मात करण्याची ताकद देतोच देतो. जरी वृश्चिकेचा इथे आहे संघर्ष असेल पण तो देणार. त्याप्रमाणे हा जातक राजकारणी क्षेत्रामध्ये पुढे आलेलाच आहे. आणि सर कसं आहे की मन आणि बुद्धी इथं दोन्हीही बुधच आहेत. त्याच्यामुळे इथं तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे हे डिस्क्राईब तर म्हणजे इथे दिसतच आहे. आणि त्याचबरोबर जातक मला असं वाटतं त्याचं भाग्य आणि त्याचं कर्म या गोष्टींसाठी जास्तीत जास्त या जातकाचा प्रेफरन्स असेल. जरी उद्या काही अडीअडचणी जरी आल्या तरी त्याला सामोरं तर जाईलच. पण बुध म्हणजे खूप पळणारे असतात, खूप फास्ट असतात. या फास्ट बुधाला कंट्रोल या शनीने केलं असं मला वाटतं.
आणि ह्या शनीने दिलेला कंट्रोल हा त्यांना, जे तुम्ही म्हटला समाजसेवा आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, कारण तो भाग्येश पण आहे. म्हणजे इथे जर तो जातक चुकला तर हे भाग्य त्याला तिथे नक्कीच तिथे त्याचं काय आहे ते दाखवेलच. सो मला असं वाटतं या पद्धतीने ही पत्रिका अशी दिसते, अशी सुटते. शिवाय मंगळ सुद्धा मंगळ हा शुक्रावर त्याची चतुर्थ दृष्टी आहे. सो इथे देखील ते शुक्र आणि मंगळाचे ह्याचा रिझल्ट इथे हो हो. आपल्याला पाहायला येस येस. मिळतो सर. येस. ज्याच्या थँक्यू सर. राशीमध्ये शुक्र आहे तो हो. इट इज कंट्रोल बाय मार्स. येस सर. मेषेचा आहे आणि तो मंगळ देखील इथं उच्चीचा आहे आणि या मंगळाची या शुक्रावर दृष्टी सुद्धा आहे. सो आता इथे बघा, शुक्र तुम्ही डिस्टर्ब तुम्ही आहे. तुम्ही जेव्हा विचार करता तर मॅडम तुमच्या अष्टमामध्ये कन्या रास येते का? हो सर. आणि पंचमात मिथुन रास येते, बरोबर आहे? येस सर. बरं, आता पंचमात मिथुन रास आहे, अभ्यास वृत्ती आहे. अष्टमात गूढ शास्त्राचे अभ्यास वृत्ती आहे आणि ती सुद्धा अतिशय व्यवस्थित आहे, रचनात्मक. कन्या रास कसं आहे माहिती आहे का? कन्या राशीचं व्यवस्थापन कागदपत्री आहे आणि मेमरी हो. आहे. येस सर. कागदपत्र, मेमरी आणि कागदपत्र. तर ऑलवेज तुमचा बरोबर. छंद नोट डाऊन करणे, लहान वयात शास्त्री होणे, त्याच्यामध्ये लोकांना सर गाईडलाईन मी देणे. बरीचशी अशीच असते. तुम्ही जे म्हटलात त्याप्रमाणे माझ्या अवतीभोवती पुस्तकं, पेपर्स, म्हणजे मी घरच्यांना पण लहानपणापासून अशीच सापडलेली आहे. मग पेपर, हे सगळं पुस्तकं. जे हा जो परिवार आहे आपला, हा परिवार ह्या राशी आणि प्लॅनेट वरतीच अवलंबून आहे. हे जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेला तुम्हाला ज्योतिष कठीण आहे असं कधीही वाटणार नाही, कधीच नाही वाटणार. मग येस एक सर. बिंदू तुम्हाला, आता जसं की तुमच्या उच्चारामध्ये सारखं पॉइंट ऑफ द व्ह्यू, पॉइंट ऑफ द व्ह्यू, पीचा वापर जास्ती होतो, नाही का? अच्छा. आय ऑब्झर्व ऑल द टाइम. म्हणजे मी असा ज्योतिषी नाही आहे की नुसतं हा फरक तसं नाही. ऑलवेज वेन यू नाही स्पीक. सर. तुम्ही तर ऍक्च्युली इथपर्यंत आम्हाला घेऊन आलाय सर. मग सर आता मला त्या दोन्ही ठिकाणी सरनेम तसेच मिळाले सर. म्हणजे माहेरी सुद्धा क वर्ण होतं सरनेम आणि आता आणि तो सुद्धा प प आला. वर्ण आहे. हा, हो. मग केपीचा संबंध आला ना. हो. प आणि क दोन्ही तसेच मिळाले. म्हणजे कृष्णपूर्तीपेक्षाही तुम्ही महान आहात. नाही हो सर. कुठे मान वगैरे काही नाही. आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत, बस. बाकी काही नाही सर. म्हणजे तिथे आपल्याला कल्पना शक्ती, विचारधारा हे सगळं बदललं पाहिजे. बरं, आता बराच वेळ झालाय, तर मी चव्हाण मॅडमना विनंती करीन की त्यांनी अभिप्राय द्यावा, मग कुबल मॅडम तिथे समारोप करतील. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. हो सर. नमस्कार करते. नमस्ते. आज आपण बघितलं की भाग्यलिखित कसं असतं हे आज आपण बघितलं. मी नेहमीच आम्हाला सांगता की नेहमी चांगली आशा करा, चांगले विचार करा, मग चांगले घडेल. हे सिद्ध करणारी ही कुंडली आहे. दुःख मिळाल्यावर नंतर खूप सुख सुद्धा येऊ शकतं, हे सांगणारी कुंडली आहे. भाग्यात लिहिलेलं जे काही दुःखाचे भोग भोगल्यावर प्रचंड जी काही संपत्ती, चांगला संसार सुद्धा आयुष्यात असा निर्माण होऊ शकतो. हे आज ग्रहस्थिती मार्फत तुम्ही सोप्या शब्दात समजून सांगितलेलं आहे. तुमचे आभार मानते सर. थँक्यू. हो, मला सांगा मॅडम, लालू प्रसाद यादवची राबडी देवी मुख्यमंत्री होऊ शकते, हो, मायावती ते होऊ मुख्यमंत्री होऊ शकते. शकते, नाही का? हे ग्रहच सांगतात, ग्रहच येस, करतात. असं आहे. प्रश्नच नाही. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होऊ शकते. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅनेटरी पोझिशन, जसं मकर मकर लग्न आहे ममता बॅनर्जीचा, व्हेरी डॉमिनेटिंग. मायावती मकर लग्न आहे, व्हेरी डॉमिनेटिंग. आणि मायावतीचा सप्तमात मंगळ आहे कर्केचा, मग काय बलहीन आहे, असं आहे. त्याची दृष्टी लग्नावर आहे. येस, स्ट्रॉंग आणि झालं लग्नी ते. रवी चंद्राची युती आहे आणि वृश्चिक राशीमध्ये शनी राहू आहे मॅडम. वृश्चिक हम्म. राशीतला शनी राहू लग्नावरती, चंद्रावरती दृष्टी, रविवरती दृष्टी, प्रशासकीय कमांडिंग आहे. एक ग्रामपंचायत कमांडिंग मध्ये आहे. शिकवणारी व्यक्ती राज्याची 3 वेळा मुख्यमंत्री झाली. सो रिअली प्लॅनेट वर्क्स.
बरं. हम्म. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कुबल मॅडम, आता तुमचं हे पोझिशन. सर सर मला सर मला बोलायचं बोलायचंय. बोलू द्या, बोलू द्या. बोला, बोला, सर बोला. सर मला बोलायचंय. बोला. सर आजचा क्लास खूप छान झाला आणि सर तुम्हाला उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या धन्यवाद. सर्वांतर्फे साष्टांग दंडवत सर. धन्यवाद. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. सर नमस्ते, मला बोलायचंय. हा बोला. सर हा खूप बेटा. छान क्लास झाला. खूप दिवसानंतर ना सर बेसिक पत्रिका घेऊन आपण रीडिंग करतोय. इथे ही पत्रिका म्हणजे एवढी सुंदर घेतली तुम्ही पत्रिका सर, की व्यक्तीकडे लिडरशिप आहे, तो खूप स्ट्रॉंगली बोलतोय, त्याला इलेक्शन मध्ये त्याला विनिंग आहे, त्याचा पौर्णिमेचा जन्म आहे, शिवाय ज्या राशीमध्ये जे ग्रह बसलेले आहेत त्यांनी त्याला कसं सपोर्ट केला, हे सर्व आज तुम्ही शिकवलं. सर हीच पत्रिका मला असं वाटते की म्हणजे मी असं निरीक्षण केलंय की आपण जर 96 ची गोष्ट केली तर 96 मध्ये सुद्धा मीन राशीमध्ये शनी केतू होता. राहूची दशा स्टार्ट झाली, तिच्या आयुष्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम झाला. 96. हा 96 सांगितलं ना तुम्ही, हा वैधव्य आलं हा सर तिला. हा हा. आता पण आपण शनीचं ट्रान्झिट पासिंग थ्रू मीन राशी आपण पाहतोय आणि थोडं तिला प्रॉब्लेम येणार असं तुम्ही पाहताय. तुम्ही जे सांगितलं शनी शनी शनी, इथे आपण फक्त शनीचा ट्रान्झिट पाहिला, राहू केतू पाहिलं, ग्रहण पाहिले आणि गुरुचा ट्रान्झिट पाहिला, तर तिला 100% थोडाफार प्रॉब्लेम होणार. सर एक मला असं पण म्हणजे असं मला वाटतंय की सपोज जर ही व्यक्ती लीडरशिप म्हणजे पॉलिटिक्स मध्ये नसती तर हिच्या पत्रिकेमध्ये एवढी स्ट्रेंथ आहे की तिने स्वतःचा व्यवसाय पण खूप चांगल्या पद्धतीने चालवला असता. सर एम आय राईट? नक्की. येस येस. हा. आणि जो राहू आहे सर इथे, हा वृश्चिक राशीमुळे थोडा नेगेटिव्ह देतोय, पण तसाच तो ज्या हाऊस बरोबर कनेक्टेड आहे, ज्या ग्रहांबरोबर कनेक्टेड आहे, तर त्याच राहूने तिला इलेक्शन मध्ये विनिंग पण दिलेलं आहे आणि तिला म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी पण दिलेली आहे. नो डाऊट सर तुम्ही जे शिकवताय ते 100% आहे, पण आज खूप दिवसानंतर फक्त लग्न पत्रिकेवरून प्रिडिक्शन आपण करतोय, त्याचा मला आनंद झाला. मी नवमांश पाहिले नाही, मी दशा पाहिली नाही, मी सूक्ष्मांश पाहिले नाही, पण सर फार सुंदर वाटलं. छान झाला क्लास सर. आणि तुम्हाला सर थँक्यू. शतशत नमन. उद्या गुरुपौर्णिमा थँक्यू. आहे. शतशत गॉड नमन ब्लेस सर. यू. गॉड थँक्यू ब्लेस यू. थँक्यू सर. थँक्यू बेटा. थँक्यू. हा बोला कुबल मॅडम. हम्म. नमस्कार. अजून कोणाला बोलायचं तर बोला. तर हम्म. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. मी आता गुरुपौर्णिमेबद्दलच बोलणार, जाऊ द्या. कारण ही पत्रिका नाही नाही नाही. नाही, ऐका गुरुपौर्णिमा ना. नाही अहो पण आता परत परत तेच काय लोकांना मग उगाच कंठ हे पा नाही पोद्दार असं काही मॅडम नाही. ऐका. नाही नाही आपल्या नाही नाही. तुम्ही मोठ्या गीता मॅडम रिलेटेड रिलेटेड होरोस्कोप बोला. गुरुपौर्णिमा काय होणार आहे. मध्ये ऐका ना, मग रिलेटेड होरोस्कोप काय, ह्या लोकांना कंटाळा येईल ना, गुरुपौर्णिमेचे काय बोलते एक ती महत्व मी गीताच्या. तुम्हाला सांगतो, ऐका. हा बोला बोला. गुरुपौर्णिमेचं एक महत्व असं आहे हा. की त्या ठिकाणी चंद्र धनुराशीमध्ये असतो, गुरु राशीला. बर ठीक आहे, चला बोलते. कारण आणि ह्या त्यावेळेला रवी हा 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 मिथुन हा राशीमध्ये असतो. हा. बोला. आता बोला तर तुम्ही. मला काय म्हणायचं, मी बोलते ना, बोलायला काही नाही, पण ओके असं ओके. वाटतं तेच तेच पॉईंट. हे पा छोट्या गीता मॅडम, मोठ्या गीता मॅडम, आपल्या पोद्दार मॅडम, सगळ्यांनी इतकं सुंदर सांगितलंय सर. तर मला आता काही सांगायलाच नाही. ते सूक्ष्म मी ते लिहून ठेवले, ते सगळे चांगले, ते बोलून झालं. इथे शनी आहे, तो दुःख देणार माहिती आपल्याला, ते पण झालं. म्हणजे ते वैधव्य का आलं, तर ती आपण हे पण बघितली, ती दशा म्हणजे राहू शनी शनी अशी आली. आता गोचरीनी पण तसंच येते, म्हणजे ते ते पण आपल्याला माहितीये का होतं. आणि हे तुम्ही म्हणजे जेव्हा हा म्हणजे लग्नेश भाग्यात, भाग्येश लग्नात, हा पण अनन्य योग झाला. आणि ही चंद्रात म्हणजे चंद्र पण कन्येत आहे. तर हे कन्यावाले आपला फायदा बघणार नाही असं हायली हायली हायली, हे तर मी अगदी अधोरेखित करून सांगते, इम्पॉसिबलच आहे, नो डाऊट. आणि मग आपण ते तुम्ही छान ते पण सांगितले की हा मेषेचा शुक्र, म्हणजे त्या मेषेच्या शुक्राने काय दिलं. तुम्ही नेहमीच म्हणता ना की मेषेचा शुक्र किंवा हे वृषभेत असणारे ग्रह, तर हे असं म्हणजे काय म्हणतात, बिनदिक्कत इथे दिसतच आहे ना की काय झालं म्हणजे या जातिकेच्या बाबतीत.
पण आफ्टर दॅट म्हणजे ते 2-3 वर्षाच्या संसारानंतर त्या म्हणजे परत तुम्ही असं म्हणालात ना, हे लोक आपला फायदा बघतातच. कारण खरं तर सेकंड मॅरेज आणि शक्यतो एक लेडी व्हॉट एव्हर संतती असो नसो, म्हणजे हे ह्याला खूप धाडस लागतं. म्हणजे आज असो किंवा अगोदर असो, त्याच्याशिवाय ती व्यक्ती नाही. इथे जर कर्क वगैरे राहत असती तर बिलकुल नाही, काय व्हॉट एव्हर व्हायचं ते हो, ओम नम शिवाय करू काय करू. पण असं नाही. पण ह्या मेषेच्या शुक्राने तिला म्हणजे एवढं, तिला नाही म्हणायचं, त्यांना म्हणायचं, हे धाडस दिलंय म्हणजे सेकंड मॅरेजचं. पण फायदा पण झाला. आता गोचरांनी बघताना थोडस म्हणजे मला असं वाटतं तशीच परिस्थिती आली आपल्या छोट्या गीता मॅडमने आता ती आपल्याला म्हणजे हे करून पण दाखवली. आणि मग आता हा शनी इथून चाललाय तर काय होईल, तर तुमचं ते पण वाक्य मला आवडलं. कारण गुरुपेक्षा तो सूर्याला जास्त म्हणजे प्रभावी होईल ना, सूर्य आणि शनी. तर त्यावेळेस व्यापारात मे बी हानी होऊ शकते. लौकिकला म्हणजे कलंक असं तुम्ही हो, म्हटलं म्हणजे टीका होऊ थोडासा शकते. ठेच लागू शकते. हा, होऊ शकते. पण हा इकडे परत गुरु आलाय तर तो पण म्हणजे चांगलं पण फळ देईल असं. तर आता ते काय, आता पक्षी बिक्षी मी सांगत नाही. त्या मॅडमनी पक्षी सांगितले, त्याच्यानंतर हे पण सांगितलं आपलं काय अष्टक वर्ग. आणि मी थोडस हे काढलं होतं, पण आता जाऊ द्या ते नको. म्हणजे ह्या जातिकेला इथे मला असं म्हणायचं होतं, प्रथम स्थानात हा म्हणजे जिथे मिथुन रास आहे लग्नात, तर तिथे काळ आणि परिवेश म्हणजे काळ कसा खराब म्हणजे अगोदरचा काळ त्यांचा खराबच गेला ना. आणि परिवेश हा बिंदू म्हणजे नंतरचा म्हणजे तो पॉझिटिव्ह आपण पकडतो ना. आणि इथे धनस्थानात म्हणजे आपण कुटुंब स्थान पण म्हणतो, तिथे धूम बिंदू आला म्हणजे त्यांनी पण त्याचं कार्य असं केलेलंच आहे. इथं सप्तमात व्यतिपात बिंदू आलेला आहे, तिथे पण म्हणजे थोडंफार हे झालं. आणि हा मंगळ म्हणजे अष्टमातला मंगळ जो आहे ना, तर तो विपरीत राजयोग म्हणजे तसा तो चांगला म्हणायचा ना, कारण षष्टेश अष्टम. आणि त्याला मात्र इंद्रचाप म्हणजे हा पण पॉझिटिव्ह म्हणजे आपण जर छायाग्रह पण जर लावले नसत तर म्हणजे आपल्याला चांगले हे मिळतं. पण व्ययात मात्र मांदी आणि गुल्ली काढली म्हणजे त्याचं पण फळ ते मिळालंच आहे ना. म्हणजे ह्याचा केतू आपण म्हटले तर म्हणजे एकंदरीत अतिशय. आणि आपले सगळे सगळेच जण इतकं सुंदर सांगतात, मी तर काहीच नाही त्याच्या पुढे. तुम्ही मला आपलं सांगता म्हणून पटकन मी सांगते जे मला वाटलं असेल ते. तर अतिशय म्हणजे उत्तम उत्तम. हे क्लासला आता काय तुम्ही प्रात्यक्षिक पत्रिका वाचन, तर मला तर असं वाटतं सुपर 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 ऍडव्हान्स. आणि त्या छोट्या गीता मॅडम जशा म्हणाल्या की काही नाही, नुसती नुसती ही ठोकळा कुंडळी आपण म्हणतो ना म्हणजे लग्न कुंडलीला, तर ही बघून सुद्धा पटपट 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 लक्षात येते. म्हणजे तुम्ही आणून देता अर्थात, ते काय म्हणायचं, तो दृष्टिकोन आम्हाला जो लाभतोय तो तुमच्यामुळेच लाभलेला आहे. त्याच्यासाठी तर कोटी कोटी वंदन, कोटी कोटी धन्यवाद. आणि परत पौर्णिमेचं म्हणजे मी काय तुमच्यासारखं असं हे नव्हते सांगणार. मला असं म्हणायचं की म्हणजे गुरुपौर्णिमेच्या उद्या तर देऊच आम्ही, पण तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य, दीर्घायुरारोग्य, वृद्धी, सिद्धी, समृद्धी, शांती, यश, कीर्ती लाभो हीच थँक्यू. ईश्वर चरणी प्रार्थना. हॅट्स ऑफ टू थँक्यू. यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, खरंच अप्रतिम अप्रतिम म्हणजे पत्रिका वाचन झालं. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. अँगल सगळे बघितले हो पाहिजेत हो हो हो. आणि आपल्याला तपासलं पाहिजे. जसं आता माझ्या हम्म मिथुन राशीमध्ये पण ग्रह आहे आणि हम्म कन्या राशीमध्ये पण ग्रह आहे. तर हम्म. त्याचा अंमल हा निश्चित होतो. होतो 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 ना सर. आणि ठरलेलं आहे. आपल्याला अवतीभवती आता तुम्ही जेव्हा शिकवता ना, तर आपल्या घरातले लांबचे असू दे कोणी, पण आता मोस्टली राशी तर माहिती झाल्या ना. कारण त्यांना कळतं अरे हिला काहीतरी थोडंफार येते, चला विचारू म्हणून कोणाची रास काय काय. तर हे कन्या आणि मिथुन वाले तर माझ्या डोळ्यासमोर अगदी इतके एवढे येतात सगळे. आणि तुम्ही जसं बोलताना सेम टू सेम तसेच असतात. अजिबात नाही सर, म्हणजे त्यांचा फायदा असल्याशिवाय नाहीच नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. पाहिली. थँक्यू थँक्यू. नाही फार मला एक सुद्धा सापडला नाही असा की त्याचा फायदा म्हणजे नसताना तो असं काहीतरी कोणाशी जवळीक इन द सेन्स इव्हन कम्युनिकेशन सुद्धा, ते सुद्धा नाही. ते करताना सुद्धा इथे मला काय मिळेल, इथे मी गेलं तर मला काय होईल, तरच ते पुढे जाणार, अदरवाईज नाही. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. मी 100% सहमत आहे कुबल मॅडम तुमच्या ह्या आता शेवटच्या 2-3 हो वाक्यांसाठी. हो. आहे ना, म्हणजे आपल्याला कसं हा सरांनीच सर आम्ही दृष्टिकोन आम्ही दिला ना. सुद्धा त्याला सहमत आहोत सर. होय होय. हो.
धन्यवाद पुन्हा एकदा.